नमस्कार सर्वांचं स्वागत. बघा बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये डी सी सर्किट मी कंप्लीट केलेला आहे आणि आता जो आपला क्लास होणार आहे तो ए सी सर्किटवरती होणार आहे. ए सी सर्किट खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, जेणेकरून तुम्हाला याचा टॉपिकचा बाकी सब्जेक्टमध्ये पण याचा यूज आहे तो समजणार आहे तुम्हाला. ए सी सर्किट पॉवर सिस्टममध्ये पण याचा यूज आहे, लक्षात घ्या. म्हणून ए सी सर्किट आपल्याला समजून घ्यायचं आहे. आर एल सी रेझोनन्स सर्किट पण आज समजून घेणार आणि ट्रान्झिएंट ॲनालिसिस हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत. हा टॉपिक जो आहे तो जास्त लोकांना जमत नाही आहे, कारण जास्त लोक इग्नोर करतात. पण आपल्याला जमला तर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, तर आपण काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपण समोर राहायचं आहे. ओके, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगतो तुम्हाला टॉपिक महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल, म्हणून हा टॉपिक आपण कवर करणार आहे. ओके, सो बघा बेसिक तुम्हाला माहिती आहे सायनोसायडल म्हणजेच का बरं, कारण की आपण कुठलीही ए सी वेवफॉर्म जर म्हटली तर काय इक्वेशन लिहितो आपण, व्ही एम साईन ओमेगा टी. आता व्ही एम साईन ओमेगा टीच का बरं, ए सी म्हटलं की ए सी फंडामेंटल, ए सीची डेफिनेशन काय आहे. एखादा ए सी सिग्नल म्हटलं त्याला आपण अल्टरनेटिंग सिग्नल म्हणतो, अल्टरनेटिंग करंट म्हणतो. मग अल्टरनेटिंगमध्ये तर खूप सारे ऑप्शन आहेत ना, जसं आता मी तुम्हाला अल्टरनेटिंग काढून दाखवतो. एक अल्टरनेटिंग काढला स्क्वेअर वेवफॉर्म, हा पण अल्टरनेटिंग आहे, कारण अल्टरनेटिंगची डेफिनेशन काय, चेंज इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन, म्हणजे बोथ मॅग्नेट्यूड पण चेंज झाला पाहिजे आणि डायरेक्शन. हा पण ए सी आहे, किंवा असा ट्रायंग्युलर जर काढला मी तो पण एक ए सीच राहील. मग सायनोसायडल का, तर सायनोसायडल फॉर्मेशन तेच तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतोय. ज्यांना कन्सेप्ट शिकायचा नाही आहे त्यांनी समोर स्किप करून समोर जायचं. ओके, तर लक्षात घ्या इथं जेव्हा आपलं हे रोटर आहे, हे काय रोटरचा हा कंडक्टर आहे. जे बेसिक जर तुम्हाला सिंक्रोनस जनरेटरचं तुम्हाला माहिती आहे, सिंपल एक सिंगल लूप जर जनरेटर तुम्ही बघितला तर यामध्ये काय असते, मध्ये रोटर असतो आणि इथे काय असतो, स्टेटर. एक मॅग्नेटिक फील्ड असते. हे मॅग्नेटिक फील्ड समजून घ्या तुम्ही की डायरेक्शन आपली अशी आहे. आणि जेव्हाही रोटरमधला जो कंडक्टरची पोझिशन जो कट करत असतो जो इथे असते, म्हणजे त्याच्या पॅरलल जेव्हाही असतो तेव्हा इंड्यूस ई एम एफ किती असतो यामध्ये, 0. तसंच बघा हे पोझिशन लक्षात ठेवा, इथं आहे सध्या, इथे वरती लक्षात घ्या, इथं काय कंडक्टर आहे, म्हणजे पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड, जिथून आपण कलेक्ट करतोय. समजून घ्या की या साईडलाच आपली मॅग्नेटिक फील्ड अशी लावलेली आहे, असं तुम्ही इमॅजिन करा. मग आपण जेव्हा कलेक्ट करतो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूला जेव्हा इथे असतो तेव्हा इथे इंड्यूस व्होल्टेज किती होणार आहे, 0. बघा म्हणून हा 0 पासून स्टार्ट झालेला आहे. पुन्हा आपण थोडा रोटेट केला अँग्युलर वेलोसिटीने, काय केलं याला, या रोटरला जो थोडं रोटेट केलं तर कंडक्टरची पोझिशन जी आहे ती इथे आली, कुठल्या रोटर कंडक्टरची, त्यानुसार ई एम एफ इंड्यूस. ओके, आणखी आपण मॅक्झिमम इथं जेव्हा येतो तेव्हा ई एम एफ इंड्यूस किती येतो, 90 डिग्रीला जेव्हा परपेंडिक्युलर असतो तेव्हा मॅक्झिमम असतो, म्हणून याची व्हॅल्यू जी आहे ना इथे मॅक्झिमम झालेली आहे. तसंच आपण पुन्हा याला आता रोटेट करत राहू, त्यानुसार करस्पॉन्डिंग अशा व्हॅल्यू येत राहतील. पुन्हा इथं जेव्हा येतो या इकडच्या साईडला जेव्हा याला, या साईडला जेव्हा येईल त्या साईडला पुन्हा व्हॅल्यू काय होईल, कारण पुन्हा पॅरलल आहे पण याची व्हॅल्यू इथं पण 0 होईल. आणि इथून जेव्हा खाली चालला याची व्हॅल्यू झाली निगेटिव्हमध्ये. इकडे करस्पॉन्डिंग चेक करत राहा तुम्ही, इथं खालच्या साईडला आली, इथं पण मॅक्झिमम व्हॅल्यू, पण इथं मॅक्झिमम काय झाली, निगेटिव्ह झालेली आहे. अशी पुन्हा इथं आला रोटरची पोझिशन, त्यानुसार याचं व्होल्टेज इथं येईल, इथं घेतला आणखी एक पॉईंट भेटेल, आणि पुन्हा एक सायकल जशी कंप्लीट झाली त्या सायकलला किती झाला व्होल्टेज, पुन्हा 0. म्हणजे पूर्ण सायकल कंप्लीट करायला या रोटरला किती फिरावं लागलं, एक पूर्ण अँगल, एक रोटेशन म्हणजेच 360 डिग्री. आर्मेचरला जे आहे त्या आर्मेचरला किती फिरावं लागलं, 360 डिग्री. म्हणून आपण एक सायकल जर म्हटली केव्हा आपण किती घेत असतो, 360 डिग्री. आता आलं लक्षात तुमचे 360 डिग्रीज का घेतो, किंवा पाय म्हणजे 180 का घेतो, कारण की 180 डिग्री वाईज आहे, डिग्री स्केलमध्ये आपण 180 घेतो, म्हणजेच त्याला पाय लिहितो. रॅडियनमध्ये काय लिहित असतो आपण, रॅडियनमध्ये विचारलं तुम्हाला तुम्ही काय करणार, स्टार्टिंगला 0 घेणार, पाय म्हणजे 180 झालं, आणि 360ला आपण 2 पाय असं लिहित असतो. अशी एक सायकल कंप्लीट झाली. विथ वेलोसिटी कशी आहे, ती सिंपल वेलोसिटी आहे का नाही, अँग्युलर वेलोसिटी आहे. म्हणून या वेवफॉर्मला बघा आत्ता तुम्हाला समजेल व्ही एम साईन ओमेगा टीच का लिहितात. तर व्ही एम साईन ओमेगा टी कुठे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे लिहिलं मी आता व्ही एम, वेवफॉर्मची व्ही एम साईन ओमेगा टी. तर व्ही एम म्हणजेच काय असते, जे काही मॅक्झिमम व्होल्टेज इंड्यूस केलेला आहे आपण फ्रॉम मेन पोझिशन, ॲम्प्लिट्यूड असते ते मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याला पीक व्हॅल्यू म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो. इथे झालं व्ही एम. साईन का बरं, तर वेवफॉर्म सायनोसायडल टाईप आहे म्हणून आपण याला घेतो साईन. ओमेगा टीच का बरं, कारण ओमेगा का बरं घेतला, सिंपल टाईम का बरं नाही घेतला इथं, ओमेगा याच्यासाठी घेतलं कारण अँग्युलर वेलोसिटी आहे, रोटेशन आहे, म्हणूनच इथं साईन ओमेगा टी लिहितो. आलं क्लिअर. हे तुम्हाला फंडामेंटल जे फॉर्मेशन झालं, जे आपण यूज करतो सायनोसायडल, त्याची थोडंसं एक बेसिक तुम्हाला सांगितलं आहे. आता हेच बेसिक, हे सायनोसायडल सिग्नल जेव्हा आपण एका रेजिस्टन्सला देतो, जेव्हा आपण एक रेजिस्टन्सला, हा सप्लाय इथं जनरेट झालेला आहे, या रेजिस्टन्सला आपण फीड करतो. तर रेजिस्टन्सला जसं फीड करू राहिला, हा व्होल्टेज बघा, हा फीड करू राहिला आपण, वरची जी वेवफॉर्म आहे ते व्होल्टेज आहे, फीड करतोय आपण याला. हे इथं तुम्ही समजून घ्या, एक लाईन आहे हॉरिझॉन्टल, ठीक आहे, तुमच्याकडे एक लाईन मारतो, वेट. ओके, हां, हे बेस लाईन इथं दिसत नव्हतं,
बेस लाईन तर काढतो क्लिअर. हां, एक लाईन काढली इथे. आता बघा इथे लक्षात येत असेल तुमच्या की व्होल्टेज हा फॉर्म वरती वेव्हफॉर्म व्होल्टेजची आहे. मला सांगा यामध्ये जसं व्होल्टेज लावलं करंट फ्लो होतो. करंट पण कोणतं करंटला पण आपण आय एम साईन ओमेगा टी लिहितो. याची व्हॅल्यू काय येईल पण आय इज इक्वल टू जर तुम्हाला ओम्सला वापरला तर व्ही बाय आर येत असते. तर व्ही डायरेक्टली येणार आहे का? व्हीच्या जागी काय लिहित असतो आपण वेव्हफॉर्म. आता ए सी सर्किट आहे आपण ए सीमध्ये लक्षात ठेवा व्ही एम साईन ओमेगा टी अपॉन आर. आरला कुठलं साईन कॉस नाही आहे म्हणून व्ही एम बाय आर यालाच आपण काय नाव देतो यालाच म्हणतो आपण आय एम. म्हणजेच आयची जे वेव्हफॉर्म बनते आय इज इक्वल टू आय एम साईन ओमेगा टी. याच्यावरून काय लक्षात येते तुम्हाला की व्हीला काय करते आर डिवाइड करते म्हणून आयची ॲम्प्लिट्यूड आय जी वेव्हफॉर्म आहे ही व्हाईटवाली जी वेव्हफॉर्म काढली ती करंटची आहे. जी व्हाईटवाली वेव्हफॉर्म आहे ती करंटची. याचा ॲम्प्लिट्यूड कमी का बरं आहे कारण रेजिस्टन्सने डिवाइड करतोय. पण इथं आणखी काय लक्षात येते आपल्या की रेजिस्टन्समध्ये कुठलाच फेज शिफ्ट होत नाही. त्यामुळे करंट आणि जे व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे इन फेज आहे. म्हणजे बघा जिथे स्टार्ट झाला व्होल्टेज तिथेच करंट तिथून स्टार्ट झाला. 180ला हाफ सायकल दोघांची कंप्लीट, 360ला दोघांची फुल सायकल कंप्लीट. मॅक्झिमम पॉईंट पण दोघांची सेम टाईमला येत आहेत आणि मॅक्झिमम निगेटिव्ह पण सेम टाईम. म्हणजेच काय म्हणू शकतो ना आपण याला हे कसं आहे इन फेज आहे. फेजर डायग्रामना असं काढू शकतो आपण कारण हा व्होल्टेज फेजर आहे आणि हा पांढरा म्हणजे करंट फेजर. यातली कुठलीच फेज शिफ्ट नाही आहे सेम टाईमला सगळं स्टार्ट होत आहे. आलं लक्षात. रेजिस्टन्समध्ये एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग ओम्सला तुम्ही इथं सरळ सरळ लिहू शकता. मग आता अजून काय लक्षात ठेवायचं आहे इथं जर फेज शिफ्ट 0 आहे. फेज शिफ्ट म्हणजेच त्याला आपण म्हणतो असतो फाय. फाय जर तुमचा 0 आहे तर पॉवर फॅक्टर तुम्हाला माहिती आहे पॉवर फॅक्टर काय असतो कॉस फाय. कॉस फाय फायची व्हॅल्यू 0 टाका इथे. कॉस 0 किती होतो कॉस 0 होतो 1. म्हणूनच रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये जो पॉवर फॅक्टर काय असतो युनिटी. आपण 1 म्हणजेच युनिटी पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट इज युनिटी. आलं लक्षात. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज जर तुम्हाला विचारलं येतं प्लस मायनस समजा आपण व्ही आर लिहिलं कारण आपल्याला जरी ए सी असलं तरी आपल्याला एक पॉझिटिव्ह सायकल कन्सिडर करूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे. तुम्ही म्हणा सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिणं योग्य आहे का तर नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे अल्टरनेटिंग करंट आहे. एक सायकल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर दुसरी सायकल निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं आहे. पण समजून घ्यायसाठी दोन्ही ॲट ए टाईम घेऊ शकतो का नाही. एक आपण पॉझिटिव्ह सायकल कन्सिडर करून आपण हे काय करतो याचा स्टडी करत असतो. मग याला डायरेक्टली काय लिहू शकतो तुम्ही व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर व्ही आर इज इक्वल टू आय इंटू आर. व्ही आर म्हणजे छोटासा आर आहे तो खाली हा आर त्याला सफिक्सला इथं याचा व्ही आर म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर इज इक्वल टू आय इंटू आर. साधा ओम्सला इथं लिहू शकता यात काही डाऊट नाही आहे. यामध्ये काय असते इनफेज असतो पॉवर फॅक्टर युनिटी असतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके क्लिअर. एवढंच यामध्ये काही असा वेगळा फरक पडलेला नाही आहे. मग इंडक्टरमध्ये काय फरक पडतो पुन्हा हीच वेव्हफॉर्म जेव्हा आपण इंडक्टरला देतो जे आपण जनरेट केलेली आहे व्होल्टेजची त्यामध्ये करंट जो इथं येत आहे बघा 0 डिग्रीला व्होल्टेज आहे फक्त. त्यानंतर इथं थोडंसं इथपर्यंत 180 डिग्री आहे तुम्हाला माहिती आहे हाफ सायकल आणि इथं त्याच्या अर्धी म्हणजे 90 डिग्री. करंट जो आहे हा करंटची वेव्हफॉर्म आहे 90 डिग्री नंतर चालू होत आहे. म्हणजे इंडक्टरमध्ये जसं सप्लाय दिला तर करंट इथे आला पण करंट डायरेक्टली फ्लो होतो का नाही. करंट आपल्याला केव्हा फ्लो होतो एका 90 डिग्रीच्या फेज शिफ्ट नंतर. मग फेज शिफ्ट आहे पण लीड करतोय का लॅग करतोय. तर लीड लॅग कशावर डिपेंड करते आपण बघायची इनिशियल पोझिशन. पहिले व्होल्टेज आला की करंट पहिले कोण स्टार्ट झाला व्होल्टेज. म्हणून व्होल्टेज समोर आहे आणि करंट काय मागे आहे. म्हणून इथं काय म्हणू शकतो आपण करंट लॅग करतोय. काय म्हणतो करंट लॅग व्होल्टेज. नंतर आला आहे ना तो 90 डिग्री बाय आयडियल कंडिशनमध्ये किती 90 डिग्री. म्हणून आपण ते फेजर डायग्राममध्ये पण त्याला -90 केलं. लीड करत असतं तर काय लिहिलं असतं +90. पण हे +90 कशा केसमध्ये येते कॅपॅसिटरमध्ये येते ते आपण समोर बघणार आहे. पण सध्या इंडक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू काय करंट लॅग करतोय. याच्यामध्ये पण आपल्याला व्होल्टेज ड्रॉप त्याच्या अक्रॉस होणारच आहे VL. मग ते कसं काढतो आपण. सो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंडक्टर काय लिहू शकतो सांगा LdI/dt. हे लक्षात ठेवणे. याच्यातला ओम्सला कुठला आहे व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर इज इक्वल टू LdI/dt. जेव्हा आपल्याला इंडक्टन्स दिलेला असतो तेव्हा आपण काय यूज करायचं एलची व्हॅल्यू जेव्हा दिलेली असते तेव्हा आपण हे करायचं. आता मला सांगा इथं याला अपोज कोण करते या करंटला. हा करंट जो फ्लो होता याला अपोज करते कोण तर इथं एक टर्म येते कुठली XL. XL म्हणजेच काय होते यस XLला काय म्हणू शकतो आपण रिॲक्टन्स. कोणता रिॲक्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. वर्ड काय येते इथे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण लिहितो आणि त्याचा फॉर्म्युला काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्सला XL इज इक्वल टू XL इज इक्वल टू 2πfL लिहितो आपण 2πfL किंवा त्याला ओमेगा इंटू L आपण लिहितो. लक्षात घ्यायचं हे नोट करून ठेवा. रेजिस्टन्सला रेजिस्टन्स लिहितो पण XL असला तर
2 पाय FL लिहितो. सिमिलरली फॉर कॅपॅसिटन्स काय होणार आहे, व्होल्टेज सप्लाय आपण दिला आहे, करंट बघा इथं व्होल्टेज सप्लाय दिला, पण करंट जो आहे तो 0 डिग्रीला मॅक्झिमम व्हॅल्यू, करंट ऑलरेडी तिथं आलेला आहे, म्हणजे करंट इथं काय करतोय 90 डिग्रीनी लीड करतो. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे पण कॅपॅसिटन्समध्ये काय होईल, करंट जो फ्लो होता इथं आपण करंट थ्रू कॅपॅसिटर, कारण जो लीड करतो त्याची व्हॅल्यू बघतो आपण, करंट पहिले येत आहे ना, म्हणून मग करंट थ्रू कॅपॅसिटर जर काढायचं असला, कधी विचारलं CdV/dt काय लिहित असतो आपण, हा फॉर्म्युला लक्षात ठेवणे, CdV/dt. जसं व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर LdI/dt आहे, तसंच करंट थ्रू कॅपॅसिटर काय लिहू शकतो, CdV/dt. मग इथे अपोज कोण करते, इथे अपोज करणारा जो आहे त्याला काय म्हणतो आपण, XC. काय म्हणतो आपण, XC. XCला दुसरा वर्ड काय वर्ड आहे प्रॉपर, कॅपॅसिटिव्ह, यस, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे, याची व्हॅल्यू काय असते, XC = 1/2 पाय FC. त्यालाच 1/ωc आपण लिहू शकतो. हे लक्षात ठेवणे, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. पॉवर फॅक्टर काय असतो कॅपॅसिटरचा, लीडिंग, कारण करंट लीड करतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट, आता रेजिस्टन्स आणि इंडक्टर आपण सेपरेट बघितलं. आपण काय लिहू शकतो याला बघा, काही काही गोष्टी आपण इथे ॲड करू शकतो. जसं याच्या अक्रॉस काय होईल, एक ड्रॉप होईल, पॉझिटिव्ह सायकल कन्सिडर करून लिहित असतो आपण हे, आणि इंडक्टरच्या अक्रॉस पण ड्रॉप होईल VL. ओके, आणि इथे आपण एक सप्लाय देतो V, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायकल कन्सिडर करू आपण इथं करंट यामधून फ्लो होईल. अजून काय करू शकतो, आता अपोज कोण करते, हे तर व्होल्टेज ड्रॉप बघितले आपण, तर याच्यामध्ये रेजिस्टन्सचा अपोज करतो, आणि इंडक्टन्सचा काय असतो, रिॲक्टन्स XL. ओके, मग आता तुम्हाला विचारलं करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट, I = काय लिहू शकतो आपण, I = V/R लिहू शकतो. पण Rच लिहून फायदा आहे का, इथं X पण आहे, मग आपण Xला कसं लिहितात, +J × XL. लक्षात ठेवा, +J × XL म्हणजे इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी कंपोनंट असतो कशाचा, इंडक्टरचा जो असतो, त्याला आपण डायरेक्ट X ॲड करू शकतो का नाही, J × XL. तो इमॅजिनरी पार्ट, R फॉर रिअल पार्ट असतो आपला, हा रेजिस्टिव्ह पार्ट रिअल असतो, आणि जो रिॲक्टन्सवाला पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण, रिॲक्टिव्ह पार्ट म्हणतो. काय म्हणतो आपण, रिॲक्टिव्ह किंवा इमॅजिनरी. सो इमॅजिनरी तो असतो V/हे. मग झालं का, यालाच तुम्ही दोघांना कॉम्बिनेशनला काय म्हणता, R+JXL ला काय म्हणू शकतो आपण, एक वर्ड येतो, यस, इम्पिडन्स. काय म्हणतो, इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजेच Z काय म्हणू शकतो आपण, कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स प्लस J × रिॲक्टन्स. जे काही रिॲक्टन्स दिलेलं आहे आणि रेजिस्टन्स यांची समेशन, याला कंपोजिटली आपण काय म्हणतो, इम्पिडन्स असं म्हणतो. आता जेव्हाही यामध्ये काय होऊ शकते, आणखी महत्त्वाच्या गोष्टी जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही लिहून घ्या. Z = रिॲक्टन्स प्लस, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता मला सांगा, इथं व्होल्टेज आहे, इथं आपण जसं तुम्ही व्होल्टेज डिव्हिजन रूल DCमध्ये बघितलं होतं, तसं व्होल्टेज डिव्हिजन रूल इथं अप्लाय करू शकतो का डायरेक्ट, यस, डायरेक्ट इथे व्होल्टेज डिव्हिजन रूल अप्लाय करू शकतो का, सांगा मला. नाही, इथं व्होल्टेज डिव्हिजन आपण डायरेक्ट असं नाही अप्लाय करू शकत की अर्धा व्होल्टेज आहे का. सो व्होल्टेज जर तुम्हाला टोटल व्होल्टेज = लिहून घ्या, हा पॉईंट नोट करून घ्या, टोटल व्होल्टेज जे काही सप्लाइड व्होल्टेज आहे = काय येणार आहे, √, किंवा सप्लाइड व्होल्टेज स्क्वेअर, पायथागोरस टाईप असं करून घ्या, सप्लाय व्होल्टेजचा स्क्वेअर = रेजिस्टन्सचा व्होल्टेजचा स्क्वेअर प्लस इंडक्टन्सच्या व्होल्टेजचा स्क्वेअर. काय, सप्लाय व्होल्टेज V = रेजिस्टिव्ह व्होल्टेजचा स्क्वेअर प्लस, कारण काय होते, हे सगळे फेजरमध्ये आहेत. फेजरमध्ये म्हणजे जसं तुम्ही बघितलं की रेजिस्टन्सवाला जो ग्राफ आहे, रेजिस्टन्स इन फेज असते. जर VR इथं काढला तुम्ही, हा झाला VR. इंडक्टर VL जो आहे, VL काय होत असतो, VL म्हणजे लॅग करतो. तो VL जर तुम्ही काढसाल तर VL तुम्हाला 90 डिग्रीकडे खाली काढावं लागेल. इथं काढलं तुम्ही समजा VL, कुठला कंपोनंट झाला, VL का बरं, कारण VL म्हणजे त्यातला तो करंट असतो. VL याच्यासाठी घेतला आपण, तो करंट असतो, यामधून करंट लॅग करत असतो 90 डिग्री. हे झालं याचं दोघांचं कॉम्बिनेशन. पण फायनल जे टोटल व्होल्टेज आहे, या दोघांचं काय असते, रिझल्टंट असते. याचं काय असते, दोघांचं रिझल्टंट असते फायनल व्होल्टेज. म्हणून जे आपण फायनल व्होल्टेज इथं काढतोय, जे काही टोटल व्होल्टेज सप्लाय लिहितोय, याला लॉ ऑफ पॅरलेलोग्रामनुसार तुम्ही काढू शकता. कारण याला VL जो आहे तर याला VL इथं लिहू शकता तुम्ही. म्हणून हा जो तुम्ही पायथागोरसचा प्रमेय जर यूज केला, इथं 90 डिग्री बनते, तर जो ॲडजस्टन्स जो असतो त्याचा स्क्वेअर, कशाचा, V² = VR² प्लस VL², हे कॉम्बिनेशन बनते. म्हणून डायरेक्ट दोघांची ॲडिशन नाही करू शकत. KVLमध्ये आपण सिम्पल करत होतो,
सर आपण तर डायरेक्ट व्होल्टेज सप्लाय डी सी सर्किटमध्ये काय होत होतं, व्ही इज इक्वल टू व्ही आर प्लस व्ही एल, पण इथं होणार आहे का, नाही. इथे ए सी सर्किटमध्ये असं घाईघाईमध्ये दोघांची ॲडिशन करून टाकायची नाही. इथं तो रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे, हा सिम्पल व्ही एल नाही आहे, हा लक्षात घ्यायचा. इथं याला रिॲक्टिव्ह पार्ट आहे, हा जे इंटू एक्सेल आहे, जे इंटू एक्सेल आहे. याचा जो करंट आहे तो लॅगिंग करतो 90 डिग्रीमुळे. त्यामुळे आपला काय होईल, आपण डायरेक्ट दोघांची बेरीज असं KVL जेव्हा याच्यात लावसाल तर बेरीज करणार आहे का तुम्ही सरळ सरळ, तर नाही, असं करायचं नाही. हे एवढं यामध्ये लक्षात ठेवा. आणखी यामध्ये मग आता पॉवर फॅक्टर काय येणार आहे, जेव्हा सिम्पल आरचा तुम्हाला माहिती आहे पॉवर फॅक्टर केला तुम्ही, पण यामध्ये जेव्हाही तुम्हाला पॉवर फॅक्टर विचारला, RL सर्किट असलं आणि पॉवर फॅक्टर आपल्याला विचारला गेला, तर काय करायचं, जो रिअल पार्ट आहे इम्पिडन्समधला, जो रिअल पार्ट आहे आपण टोटल पार्ट ऑफ इम्पिडन्स म्हणजे झेड घेऊन घ्यायचा पूर्ण. रिअल पार्ट अपॉन झेड, म्हणजेच रिअल पार्ट कोणता असते, तर आर असते अपॉन झेड. म्हणजे कॉस फाय जर तुम्हाला कोणी विचारला तर आर बाय झेड. डायरेक्टली काय करायचं, आर अपॉन झेड, हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग हा एवढंच आहे का, अजून एक पॉईंट यामधला महत्त्वाचा आहे, हे थोडं क्लिअर करतो. इथे बघा कॉस फायला बघा 2-3 फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. कॉस फाय हे स्टार करून ठेवणे, कारण हे भरपूर लोक मिस करतात. आपल्याला सर्किट दिलेलं असते असं आणि आपल्याला विचारते पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट, तर एक तर तुम्ही लिहू शकता की आर अपॉन झेड सरळ सरळ, रिअल पार्ट अपॉन टोटल. याला आणखी कसं लिहू शकतो आपण, व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टन्स अपॉन टोटल व्होल्टेज. लक्षात घ्या, रिअलच्या अक्रॉस जे काही ड्रॉप उरला अपॉन टोटल ड्रॉप, किंवा करंट थ्रू रेजिस्टन्स अपॉन टोटल करंट असं लिहू शकतो जेव्हा पॅरलल असते. इथं पॅरलल सर्किट आहे का नाही, सिरीज आहे म्हणून आपण हे लिहिणार नाही. किंवा आणखी काय लिहू शकतो, रिअल पॉवर म्हणजेच रिअल पॉवर P अपॉन टोटल पॉवरला काय म्हणतो आपण, ॲपरंट पॉवरला म्हणतो आपण ए म्हणतो, किंवा टोटल पॉवरला आणखी काय वर्ड आहे, ॲपरंट पॉवरला यस, त्यालाच आपण ॲपरंट पॉवर म्हणतो. म्हणजे एका पॉवर फॅक्टरला तुम्ही तिघांच्या फॉर्ममध्ये काढू शकता. तुम्हाला जर ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, आर दिलेला आहे, आर बाय झेड दिला आहे तरी काढू शकता, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स आणि टोटल व्होल्टेज दिले तरी काढू शकता, रिअल पॉवर आणि टोटल ॲपरंट पॉवर दिलेला आहे तरी आपण पॉवर फॅक्टर काढू शकतो. आलं लक्षात. इम्पिडन्सबद्दल तर सांगायची जरूरत नाही तुम्हाला, कारण इम्पिडन्स जो आहे झेड इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे, झेड इज इक्वल टू काय झालं इथं, आर प्लस जे एक्स एल. आता याला प्लस का बरं येतं, इंडक्टन्समध्ये प्लस येते, जसा जर कॅपॅसिटन्स समोर येणार आहे तेव्हा काय येईल, -XC असतो तो. तर याचा जर तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचं म्हटलं, तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे तरी सांगतो. मॅग्निट्यूड काय असते, याचा √R² प्लस XL². हे झालं इम्पिडन्स झालं, पॉवर फॅक्टर झालं, लिडिंग लॅगिंग सांगितलं, सरळ सरळ ॲडिशन करायची नसते यामध्ये, हे पण तुम्हाला सांगितलं. आता काय केलं, एक एक्झाम्पल आहे आपल्यासमोर. आता काय आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, चला सॉल्व करा पटकन. चला एक्झाम्पल आहे, इथं काय दिलेलं आहे, 1.5 किलो ओमचा रेजिस्टन्स आहे विथ द कॉईल ऑफ 2.2 K इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन सिरीज अक्रॉस द AC व्होल्टेज सोर्स. म्हणजे कसं केलेलं आहे, सिम्पल काय केलं, एक रेजिस्टन्स घेतला आपण, एक रेजिस्टन्स घेतलं, चला रेजिस्टन्स घेतलं इन सिरीज विथ कॉईल घेतली, एक कॉईल आहे इथे, आणि याला सप्लाय काय दिला आपण, यस याला सप्लाय देऊन टाकू एक, ठीक आहे, ओके ओके ओके, याला एक सप्लाय देऊन टाकू इथे, आणि हे कॉईल आहे इथे, इंडक्टन्स आहे, आपण सप्लाय देऊ. किती सप्लाय सांगितला, रेजिस्टन्सची व्हॅल्यू सांगितली 1.5 K, आणि 2.2 K काय सांगितलं आपल्याला, रिॲक्टन्स सांगितला. बघा इथं रिॲक्टन्स म्हणजे एक्सेलची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स सिरीज, आणि व्होल्टेज किती दिलेलं आहे, 18 व्होल्ट दिलेला आहे. आता काय विचारलं आहे, पॉवर फॅक्टर. चला पॉवर फॅक्टर काढायचा आहे. पॉवर फॅक्टरचा काय फॉर्म्युला आहे, पॉवर फॅक्टर कॉस फाय, जस्ट काय सांगितलं होता, सिम्पल. आपल्याला जर फक्त आर आणि एक्सेल दिलेला आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे, झेड दिलेलं आहे. समजून घ्या तुम्ही, तुम्हाला काय दिलेलं आहे, झेड दिलेला आहे. झेड म्हणजेच काय असते, आर प्लस जे इंटू एक्सेल. तुम्हाला काय दिलं, आर दिलेला आहे 1.5 प्लस के प्लस जे इंटू 2.2 काय 2.2 किलो ओम. तर के आहे तर याला के बाहेर लिहा, दोघांना सेम युनिट आहे. तर मग आपल्याला पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आर बाय झेड असते. मग आरची व्हॅल्यू 1.5, झेडची व्हॅल्यू अशी लिहिणार आहे का तुम्ही 1.5 प्लस 2 प्लस जे 2.2 असं नाही, कारण याचा मॅग्निट्यूड आपल्याला घ्यायचा आहे. सो आपण काय करणार आहे, याला बघा कसं करणार आहे मी, 1.5 खाली अंडर रूट 1.5चा स्क्वेअर, जे मी तुम्हाला आधी सांगितलं कसं काढायचं मॅग्निट्यूड, प्लस 2.2 याचा स्क्वेअर. याचा काढा आणि याचा आन्सर किती आहे हे 4 पैकी येते का तुमचं चेक करा. ओके, काय केलं आहे बघा,
व्हॅल्यू काय दिले आहे, रेजिस्टन्स आणि हे दिलेलं आहे. हे 18 वोल्टचा काही यूज झाला का इथे? इथे काहीच यूज झालेला नाही आहे. म्हणजे ए सी सर्किटमध्ये आपल्याला काय पिक करायचं आहे ते आपल्या जेवढं नॉलेजवर आहे ते डिपेंड करते. ज्यांना पॉवर फॅक्टरची आता तुम्हाला जर R/Z माहीत आहे ठीक आहे, पण आता पॉवर फॅक्टरचा दुसराही फॉर्म्युला आहे ना, तो कुठला सांगितला मी, काय सांगितला होता, cos phi = पुन्हा VR अपॉन टोटल व्होल्टेज. मग आता तुम्ही 18 वोल्ट आहे, तुम्ही जर VR काढत बसणार पहिले नंतर चेक करणार तर त्या लोकांना काय करेल, टाईम लागेल. म्हणून जो सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे एखादा पॉवर फॅक्टर काढायचा तो आपल्याला माहीत पाहिजे की जर R आणि आपल्याला X दिलेला आहे म्हणजे Zच दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला काढता येते. हे व्हॅल्यू पुट करा आणि हे आन्सर तुम्ही काढा. सर्व पॉईंटमध्ये तर पॉईंट गायब करा पहिले, पॉईंट नंतर ॲड करा तुम्ही. पण 15चा इकडे 15 लक्षात घ्या, इकडे घ्या 15चा स्क्वेअर, इथं 22चा स्क्वेअर आणि ते करा किती आन्सर येते बघा. आणि तो जो पॉईंटनी तुम्ही बाहेर काढलेला आहे त्याने नंतर मल्टिप्लाय करा. ओके. दुसरा क्वेश्चन घ्या. इन अ सिरीज RL सर्किट 12 वोल्ट RMS व्होल्टेज इज मेजर्ड अक्रॉस रेजिस्टर्स. म्हणजे काय केलं आहे इथं तुम्हाला सिरीज RL सर्किट काढतोय, पुन्हा हा R काढला, हा L काढला. ओके. हे सिरीज सर्किट आहे, याला काहीतरी सप्लाय आपण दिलेला असेल. ओके. देन बघा याच्या अक्रॉस म्हणजे 12 वोल्ट RMS इज मेजर्ड अक्रॉस रेजिस्टर्स, म्हणजे इथं व्होल्टेज दिलं आहे 12. ओके. 14 वोल्ट RMS अक्रॉस इंडक्टर, इथं दिलेला आहे 14 वोल्ट, इथं दिलेला आहे 14 वोल्ट इंडक्टर. सोर्स व्होल्टेज विचारलेला आहे. मग आता काय सोर्स व्होल्टेज काय सर, सिम्पली सोर्स व्होल्टेज म्हणजे सर KVL लावला सर आम्ही, डायरेक्ट काय केली, बेरीज केली. इनकम सोर्स व्होल्टेज = व्होल्टेज ड्रॉप 12 + 14 म्हणजे किती झाले, 12 आणि 14 किती जात, 26.0. आपलं बरोबर आहे का उत्तर? यस, उत्तर बरोबर आहे का? नाही. हे DC सर्किट नाही आहे, असं नाही करायचं आहे. इथं आपण डायरेक्टली KVL लावायचा नाही आहे. आपल्या तुम्हाला काय सांगितलं, जरी हे तुम्हाला 14 दिसते पण हे 14 जे आहे ते सरळ 14 नाही आहे, तर जे 14 लक्षात घ्या. तुम्हाला हे रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे तो. सो लक्षात घ्या, टोटल व्होल्टेज = काय करावं लागेल इथं, टोटल व्होल्टेजचा स्क्वेअर = रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस जे इमॅजिनरी जे कंपोनंट आहे जसं आपला इंडक्टर झाला त्याचा स्क्वेअर. आता तुम्हाला टोटल व्होल्टेज भेटेल. तर याला तुम्ही असं स्क्वेअर रूट जसा काढला तुम्ही, तर हा इथचा स्क्वेअर काढून टाकायचा. V काय लिहू शकता, VR स्क्वेअर म्हणजे 12चा वर्ग अधिक VL स्क्वेअर म्हणजेच कितीचा, 14चा वर्ग. किती येते, 14चा वर्ग सांगा लवकर, कमॉन करा सॉल्व लवकर, कमेंट करत जा तुम्ही. जरी व्हिडिओ रेकॉर्डिंग असला तरी तुम्ही कमेंट करत जा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होते. 196 आणि 144 किती होते, 14चा 144 + 196 किती होते, किती, √ किती होतं, 340 म्हणजे किती येते. यस. तर याचं जे आन्सर आहे यामधलं कुठलं येईल. आता व्होल्टेज पहा तुम्ही, याचा ऑप्शन तुम्हाला एकच दिसत आहे, 20चा वर्ग माहिती आहे, 2चा माहिती आहे, 26चा माहिती आहे. कुठला ऑप्शन आहे क्लिक करून टाकायचं, सरळ इथं ते लॉ आपल्याला लावायचं. सरळ आहे. 12चा वर्ग 144 घेतला, 14 196 गेला, दोघांची ॲडिशन केली आणि ऑप्शनमध्ये आपल्याला माहिती आहे. आता इथं सॉल्व करायला परवडते का, 340चा आपल्याला माहीतच आहे कशाचं येणार आहे, सिम्पल. कारण 2चा वर्ग 340 येणार नाही, 20चा येणार नाही, 26चा वर्ग तर येणार, 26चा वर्ग येते का 340. हां, सो आपलं ऑप्शन काय बघायचं, याचं प्रॉपर स्क्वेअर रूट आहे का, हा तेवढं चेक करून आपलं आन्सर देऊन टाकायचं. नेक्स्ट क्वेश्चनकडे लक्ष द्या. इफ द लोड इज प्युअरली इंडक्टिव्ह, रिॲक्टिव्ह पॉवर इज 12. लोड इज प्युअरली इंडक्टिव्ह म्हणजे जर तुम्हाला इंडक्टिव्ह लोड म्हणजे फक्त इंडक्टन्स आहे इथं आणि एक सप्लाय दिलेला तुमचा V. लोड तुमचा प्युअरली इंडक्टिव्ह, इथं रेजिस्टन्स नाही आहे, आणि याची काय रिॲक्टिव्ह पॉवर किती दिली आहे, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे Q असते, Q म्हणजे पॉवर लॉस. रिॲक्टिव्ह पॉवर किती दिलं आहे, 12 VAR. आपल्याला ॲपरंट पॉवर विचारलं आहे, लक्षात घ्या. ॲपरंट पॉवर, सर आता ॲपरंट पॉवर काय, ॲपरंट पॉवर म्हणजे टोटल पॉवर असते. मी तुम्हाला काय सांगितलं आहे की जे ॲपरंट पॉवर असते आपली, ॲपरंट पॉवर = काय असते, रिअल पॉवर प्लस J × रिॲक्टिव्ह पॉवर म्हणतो आपण त्याला. जसं आपण रिअल पॉवर इम्पिडन्समध्ये कसं लिहितो, रिअल प्लस इमॅजिनरी पार्ट, तसंच ॲपरंट पॉवर म्हणजे टोटल पॉवर = रिअल पॉवर प्लस रिॲक्टिव्ह पॉवर. आता आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, आपल्याला काय दिलेलं आहे, रिॲक्टिव्ह पॉवर दिलेलं आहे 12. सो आपण याला लिहून टाकू J12. ठीक आहे. रिअल पॉवर आहे का, नाही, कारण प्युअरली इंडक्टिव्ह, प्युअरली रिअल म्हणजे रेजिस्टन्स नाही आहे इथं, तर रिअल पॉवर किती झाली, 0 झाली. म्हणजेच आपल्याला आता ॲपरंट पॉवर जे काढायची आहे ते आपण कशी काढतो, आपण सर स्क्वेअरिंग करतो. सो ॲपरंट पॉवर = आपण काय करतो, √ घेतो याची रिअल पॉवरचा स्क्वेअर. रिअल पॉवर नाहीच आहे आणि
याला 12चा स्क्वेअर करतो. काय करतोय? 12चा स्क्वेअर, कारण इमॅजिनरी कंपोनंटचा स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे की इथं 0चा स्क्वेअर रूट करायला काही फायदा नाही आहे, आणि हा स्क्वेअर रूट आणि हा 2 कटून जातो, म्हणून तुमचा आन्सर काय येते? 12 ओनली. म्हणजे बघा, याला पेन अँड पेपर उचलायची गरज नाही आहे. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी समजून घ्या. त्यांनी काय म्हटलं आहे आपल्याला की रिॲक्टिव्ह, प्युअरली रिॲक्टिव्ह आहे म्हणजे इंडक्टिव्ह आहे. इंडक्टिव्ह म्हणजेच रिॲक्टिव्ह पॉवर येणार, तिथे रिअल पॉवर येणार नाही. रिअल पॉवर रेजिस्टन्स असतो तिथेच असते, लक्षात ठेवणे. छोटे छोटे एक्झाम्पल आहेत, पण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काही नाही कन्सेप्ट आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. टू इन्क्रीज द करंट इन द सिरीज RC सर्किट द फ्रिक्वेन्सी. आता करंट इन्क्रीज करायचा म्हणजे सिरीज RL सर्किटमध्ये. सिरीज RL सर्किट पुन्हा काढतोय बघा. आर आणि यल सर्किट हे झालं आहे तुमच्यासमोर. याला काय दिलं आपण? सप्लाय दिलेला आहे, आणि यामधला करंट वाढवायचा आहे म्हणते आपल्याला. यामधला करंट आपल्याला वाढवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे करंट इज इक्वल टू काय होते? करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स येणार की इथे फक्त नाही इम्पिडन्स येईल. मग यालाच V अपॉन तुम्ही काय लिहू शकता? R प्लस जे इंटू XL. आता फ्रिक्वेन्सीचा काय फरक पडते? फ्रिक्वेन्सी कुठं येत आहे? तर इथं तर फ्रिक्वेन्सीचं काहीच दिलं नाही, पण लक्षात ठेवा हा जो XL आहे, हा XL नसूनच याला काय फॉर्म्युला आपला 2πfl. म्हणजे XL जो आहे तो फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. इथे F दिसत आहे तुम्हाला. सो XL जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढा XL जास्त. XL जास्त म्हणजे इम्पिडन्स जास्त, आणि करंटची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. आपल्याला काय दिलं आहे? टू इन्क्रीज द करंट. करंट इन्क्रीज करायचं आपल्याला. करंट इन्क्रीज करायचा म्हणजेच इम्पिडन्स काय करावं लागेल? कमी. इम्पिडन्स कमी करावं लागेल म्हणजेच याचा अर्थ काय कमी करावं लागेल? इम्पिडन्स कमी करायचा याचा अर्थ फ्रिक्वेन्सीसुद्धा काय करावं लागेल? फ्रिक्वेन्सी कमी करावं लागेल. आलं लक्षात? आलं का लक्षात? काय होतं इथं दिलेलं? XL दिलेलं होतं, असं होतं, हे माहिती आहे तुम्हाला सर्वांना. आता आपल्याला माहिती आहे की XL जो आहे तो फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल आहे. आपल्याला काय करायचं? करंट इन्क्रीज करायचा आहे. करंट जसा इन्क्रीज जर करायचा आहे तर इम्पिडन्स काय झाला पाहिजे? कमी. आणि इम्पिडन्स कमी व्हायसाठी फ्रिक्वेन्सीलाही कमी करावं लागेल, जेणेकरून XLची व्हॅल्यू कमी होईल आणि टोटल इम्पिडन्स कमी होईल. तर शुड बी फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल? शुड बी डिक्रीज. आपल्याला शुड बी फ्रिक्वेन्सी काय करावं लागेल? डिक्रीज करावं लागेल. आलं लक्षात? चला आता बघा, सेम क्वेश्चन तसाच आहे, पण वेन द फ्रिक्वेन्सी ऑफ व्होल्टेज अप्लाइड इज डिक्रीज द इम्पिडन्स इज. कुठलाही असो, RC सर्किट, RL सर्किट आहे म्हणते सरळ Z इज इक्वल तुम्हाला माहीतच आहे R प्लस जे XL येणार आहे, आणि या XLलाच आपण माहिती आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे R प्लस जे XLलाच लिहू शकतो आपण 2πf इंटू L. आता सरळ दिला आहे की फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली. फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली म्हणजे हा जर F डिक्रीज झाला म्हणजे XL डिक्रीज झाला म्हणजे टोटल झेडसुद्धा काय होईल? डिक्रीज आहे. सरळ म्हणजे डिक्रीज होऊन जाईल, त्यात काही विशेष नाही. सो इम्पिडन्स इज डिक्रीजेस. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यामध्ये सिरीज RC लेस दॅन द इंडक्टर व्होल्टेज फेज अँगल. आता बघा, हा छान क्वेश्चन आहे. छान क्वेश्चन तुम्ही सांगू शकता उत्तर. वेन द रेजिस्टर व्होल्टेज इन रेजिस्टर व्होल्टेज म्हणजेच ह्या RL सर्किट आहे. सरळ रेजिस्टर व्होल्टेज म्हणजे याच्या अक्रॉस व्होल्टेज हे काय केलं आपण? रेजिस्टर व्होल्टेज बिकम लेस दॅन इंडक्टर व्होल्टेज. म्हणजे आता बघा इथं इंडक्टरचं व्होल्टेज हे रेजिस्टरचं व्होल्टेज जे आहे हे लेस दॅन इंडक्टर व्होल्टेज आहे. मग फेज अँगल काय होईल? कमी होईल की जास्त होईल? मला सांगा तुम्ही. फेज अँगल विचारला आहे, त्यामध्ये इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? लक्षात घ्या, फेज अँगल. सो लक्षात ठेवणे. याला कसं करू शकतो आपण सिम्प्लिफाय वेनी? सर रेजिस्टन्सचा जो असतो की नाही व्होल्टेज आणि हे करंट एका प्रोपोर्शनल असतात. सर काय असतात? हे इन फेज असतात, म्हणून याला आपण आडवं काढलं. कशाला? रेजिस्टन्समध्ये. पण इंडक्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते काय असते? ते लॅगिंग काढावं लागतं आपल्याला. मग इथं जेव्हा तुम्ही काढता, आता हे जर वाढलं, इंडक्टिव्ह कंपोनंट जर वाढत चालला, तर तुमचा दोघांमधला जो रिप्रेझेंटेटिव्ह अँगल आहे हा समजा झाला आपला VR. पण या दोघांमधला एक काय करत असतो आपण? फायनल टोटल व्होल्टेजसाठी हा काढतो आपण. हे जसं टोटल व्होल्टेज आणि हा अँगल विचारता येते, हा अँगलवर काय फरक पडेल? जर इथे VR नाही आहे, इथे काय आहे? VL आहे. जेव्हा VL वाढला, VL काय असते? लॅग करतो ना. तर VLची व्हॅल्यू जर वाढली तर फायवर काय फरक पडेल? तर आपण वाढून पाहू. आपण काय करूया? थोडासा अजून लांब करू. आता याला जसा लांब केला तर याचाही जो रिॲक्टिव्ह पार्ट आहे तो बघा, तो आपल्याला चेंज करावा लागेल. हा लांब झाला म्हणजे पहिले 5 होता, समजा 10 झाला आता. तर आता यांचा जो पॅरललोग्रामनं आपण घेतो, तर आता बघा तो ग्राफ कुठे जातोय? हा जो हा वाला येतोय बघा, हा कुठे जातोय? इथे येतोय टोटल व्होल्टेज. आता पहिला φ1 होता, आता φ2 बघा याच्यापेक्षा जास्त आहे का? यस. सो φ2 जास्त आहे म्हणजे अँगल काय होते? दोघांमधला वाढत आहे.
म्हणून जेव्हाही इंडक्टिव्ह इफेक्ट वाढतो तेव्हा अँगल जो आहे तो वाढतो. फेज अँगल म्हणजेच त्या दोघांमधला जो अँगल तयार होत असतो त्याला काय म्हणतो आपण, फेज अँगल. नेक्स्ट क्वेश्चन, आता आर सी नेक्स्ट टॉपिक आहे आर सी. जसं आर एल होतं तसंच आर सी टॉपिकसुद्धा आहे. तर आर सी सर्किटमध्ये काय करायचं आपल्याला, काही वेगळं आहे का, नाही आहे. याच्यामध्ये कुठला कंपोनंट अपोज करतो, तर एक्स सी अपोज करत असतो. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला माहीत आहे, इथं व्ही आर लिहू शकतो आपण पॉझिटिव्ह सायकलमध्ये करस्पॉन्डिंग टू, आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण व्ही सीसुद्धा लिहू शकतो. सेम फंडा यूज करायचा दोघांमध्ये, पण इथं एक्स सी जे असते रिॲक्टिव्ह कंपोनंट, याचं तुम्हाला माहीत आहे, याला आपण 1/2π एफ सी लिहितो. आणि हे जे व्होल्टेज असते समजा हे जर रेजिस्टिव्ह व्होल्टेज आहे तर इंडक्टरवाला व्होल्टेज ब्लॅक करेल का, नाही, लीड करते. म्हणून ते आपण वरती काढतो. इंडक्टिव्ह व्होल्टेज जे आहे ते व्ही सी लीड करते. किती डिग्रीनं, 90 डिग्रीनं आपण लीड करत असते. आता जेव्हा दोघांचं कॉम्बिनेशन येते तेव्हा काय करावं लागेल आपल्याला, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच टोटल व्होल्टेज जर विचारलं तर याचं आपण काय घेत असतो, पॅरलेलोग्रामचा लॉ यूज करत असतो. तर सरळ टोटल व्होल्टेज जे आहे या दोघांचं रिझल्टंट बनत असते. याला काय म्हणतो आपण, व्होल्टेज सप्लाइड. हे त्याला खालचं व्होल्टेज हे आपण असं काढत असतो. आणि जो रिझल्टंट व्होल्टेज आणि याच्यामध्ये जो अँगल बनतो त्यालाच काय म्हणतो आपण, फेज अँगल आपण म्हणतो. सो याचा फेज अँगल वरती बनेल, इंडक्टन्सचा फेज अँगल कुठं बनत होता, खाली. काहीच यामध्ये कसं वेगळं काही डिफरन्स नाही आहे, हाच करंट यामधून फ्लो होतो. तर दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आता एक्झाम्पल बघा, सिम्पल एक्झाम्पल आहे. इन सिरीज आर सी सर्किट 12 वोल्ट इज मेजर अक्रॉस द रेजिस्टन्स. म्हणजेच काय झालं की इथं जर आर सर्किट आहे आणि इथं सी सर्किट आहे, ओके. याच्यामधलं इथं मी काढतो पटकन, हे झालं व्ही आर आहे इथं दिलेला, आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर इथं तयार झालं आहे. किती व्होल्टेज अक्रॉस 12 वोल्ट झाला रेजिस्टन्सच्या अक्रॉस, आणि 15 वोल्ट कॅपॅसिटरच्या अक्रॉस. टोटल व्होल्टेज पाहिजे. तेच आता पॅरलेलोग्रामचा लॉ सांगितला, किंवा तुम्ही तो लॉ यूज करा तर डायरेक्ट ते इक्वेशन यूज करायची. डायरेक्ट टोटल व्होल्टेज जेव्हा विचारलं की नाही, टोटल व्होल्टेजचा स्क्वेअर बरोबर रेजिस्टन्स व्होल्टेजचा स्क्वेअर, किंवा रिॲक्टन्सवाला जो बी आहे, आता काय कॅपॅसिटी व्होल्टेज आहे म्हणून कॅपॅसिटी व्होल्टेजचा स्क्वेअर. टोटल व्होल्टेज पाहिजे आपल्याला, तर आपल्याला माहिती आहे अंडररूट करायचं, हा स्क्वेअर हटून जातो इकडे. म्हणजे व्ही आरचा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर, आणि व्ही सीचा स्क्वेअर म्हणजे 15चा स्क्वेअर. या दोघांची ॲडिशन करा, किती आन्सर येते हे तुमचं आलं पाहिजे. यामधलं चेक करा कुठलं तुमचं आन्सर येते, यामधलं कुठलं आहे ते चेक तुम्ही करा. त्यामध्ये इथे ओके. बघा एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. 6 किलोवॉट सायनोसॉइडल व्होल्टेज सिरीज आर सी सर्किटमध्ये आपण सप्लाय केलेलं आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्होल्टेज अक्रॉस द रेजिस्टर्स. आता हा प्रश्न थोडासा काय ट्रिकी आहे. सरळ आपल्याकडे हे काय विचारलं आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर्स आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे का सिरीज सर्किटमध्ये. आपल्याला हे लक्षात आलं असेल की हा जो सायनोसॉइडल वेव्ह आहे सर, हे आम्हाला माहिती आहे, हे जे व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे तशीच आमची रेजिस्टन्सच्या अक्रॉस करंट वेव्हफॉर्म पण तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने जाते. म्हणजे तेव्हाच स्टार्ट होते, तेव्हाच हाफ सायकल होते, आणि तेव्हाच पूर्ण सायकल होते. म्हणजे रेजिस्टन्समध्ये कुठला फेज शिफ्ट नाही, काही नाही आहे. म्हणून ते फ्रिक्वेन्सी पण त्याची काय आहे, एक सायकल कंप्लीट करते. टाईम पिरियड सेम आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी सेम आहे. सरळ 6 किलोवॉट म्हटलं की याची पण फ्रिक्वेन्सी काय राहील, सेम राहील. इथं थोडा त्यांनी काय विचारलं, आपल्याला कन्फ्यूज केलं की काही वेगळा प्रश्न आहे का, काही वेगळा नसते, लँग्वेज चेंज करून विचारतात. चला नेक्स्ट क्वेश्चन. वेन द फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स व्होल्टेज डिक्रीजेस द इम्पिडन्स ऑफ पॅरलल आर सी सर्किट. तर पॅरलल आर सी सर्किटचं ते नेक्स्ट त्याच्यामध्ये बघू. आपण सिरीज सध्या बघतोय. चला सिरीज आर एल सी मोस्ट प्रॉबेबली म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे हा. का बरं, याच्यातच इथे रेझोनन्स बनते, तिकडे रेझोनन्स बनत होतं का, नाही. का बरं रेझोनन्स बनत नव्हतं, रेझोनन्स कंडिशन काय आहे, एक्सएल इज इक्वल टू एक्स सी. म्हणजे रिॲक्टिव्ह कंपोनंट जो आहे, आणि कुठले इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एकमेकाला काय करतात, कट ऑफ करतात. सो लक्षात घेणे. इथे पण आपण साधा व्होल्टेजचं लिहू शकतो की सर याच्या अक्रॉसचा व्होल्टेज जो आहे हा व्ही आर झाला, याच्या अक्रॉसचा व्ही एल लिहू शकतो, आणि तेच फंडा आपण यूज करू शकतो. इथं साधासुद्धा के व्ही एल यूज करतो का आपण, नाही, कारण की आपल्याला ते इमॅजिनरी पार्ट असतात. याला तुम्ही आता इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असलं, सांगा मला काय लिहिणार आहे, झेड इज इक्वल टू सर पहिले आर येईल प्लस जे इंटू एक्सेल. पण जे आता कॅपॅसिटन्स येत आहे तर कॅपॅसिटन्सला मायनस एक्स सी लिहायचं आहे. लक्षात घ्या तुम्ही, मायनस एक्स सी. हे जे इथं आपण सिरीज सर्किटमध्ये बघितलं, यात इम्पिडन्स सांगितलं आहे तुम्हाला. इम्पिडन्स जर लिहायचं असला झेड इज इक्वल टू काय लिहिणार आहे तुम्ही, आर प्लस लिहिणार आहे का, नाही. एक्स सीच्या वेळेस काय लिहायचं आहे, मायनस. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या वेळेस इथं निगेटिव्ह साईन लावायचं, हे लक्षात ठेवणे. आणि जेव्हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स होतं तेव्हा आपण प्लस घेतलं होतं. सो इथे पण काय येणार आहे, इथे सुद्धा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्ससाठी जे एक्स सी असं येणार आहे. यालाच आपण सिम्प्लिफाय करून असं लिहितो सरळ की आर प्लस जे बाहेर घेतो कॉमन, एक्सेल मायनस एक्स सी. हे झालं नेट, झेड इज इक्वल टू हे.
आणि यालाच आपण याला जर म्हटलं तर याला म्हणतो आपण रिअल पार्ट. ओके, रिअल झालं हे. आणि या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे यालाच आपण इमॅजिनरी पार्ट असं म्हणतो, इमॅजिनरी किंवा रिॲक्टिव्ह पार्ट असं म्हणतो आपण. सो इमॅजिनरी झालं, यालाच आपण म्हणतो एक्स. एक्स म्हणजे एक्स नेट असं म्हणतो, टोटल रिॲक्शन. टोटल रिॲक्टन्स काय असते, या दोघांचं मायनस होईल कारण हा एकामेकांना अपोज करतात हे. आता मग सर याची कंडिशन काय आहे, जे रेझोनन्स कंडिशन आहे ते लक्षात घ्या. काय कंडिशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑलरेडी, तरी लक्षात घ्या. रेझोनन्स कंडिशन. सो एक्सेल इज इक्वल टू एक्सी. एक्सेल इज इक्वल टू एक्सी. जेव्हा एक्सेल इज इक्वल टू एक्सी होईल ते कंडिशन काय मांडणार आहे आपण त्या कंडिशनला, रेझोनन्स. मग हे रेझोनन्स का बरं यूज करतो, कारण एका कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीला होते ते. याला जर तुम्ही इलॅबोरेट केलं तर एक्सेलला काय लिहित असतो आपण, 2πfl लिहितो. ओके, आणि एक्सीला काय लिहित असतो, 1/2πfc लिहितो. हे दोघं जेव्हा इक्वल असतात एक फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू भेटते आपल्याला. दोघं जेव्हा इक्वल, अशा कुठल्या फ्रिक्वेन्सीला, एक अशी फ्रिक्वेन्सी होते की जेव्हा ह्या व्हॅल्यू, कारण हे बाकी बघा इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सच्या तर डिपेंड करतातच, पण अशी फ्रिक्वेन्सी ज्या फ्रिक्वेन्सीवर काय होते, ज्या फ्रिक्वेन्सीवर दोघांची व्हॅल्यू इक्वल होते त्याच फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि याच कंडिशनला रेझोनन्स असा वर्ड आपण म्हणतो. मग यावेळेस काय होईल, एक्सेल इज इक्वल टू एक्सी रेझोनन्सची कंडिशन आहे. मग याचा फरक इम्पिडन्सवर काय पडते बघा इथं. एक्सेल इज इक्वल टू एक्सी टाका. एक्सेल इज इक्वल टू एक्सी जर केलं तर दोघं काय होती, वजाबाकी. दोघांची वजाबाकी काय होईल, 0. ॲट रेझोनन्स म्हणतोय मी, जसं इथं पुट केलं आपण, कारण हा एक्सेल झाला ना, एक्सेल इज इक्वल टू एक्सी आणि एक्सी मायनस कॅन्सल केलं झाले 0. म्हणजे फक्त काय उरला, झेड इज इक्वल टू आर. म्हणजे ॲट रेझोनन्स जर विचारलं तुम्हाला तर सर्किट काय होते, प्युअरली सर्किट रेझिस्टिव्ह होता. इथं इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह राहत असते का नाही, कारण इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह आपाप एकमेकाला कॅन्सल करतात ते. आणि सर्किट रेझिस्टिव्ह म्हणजे पॉवर फॅक्टर काय असते, ऑलवेज पॉवर फॅक्टर्स ऑफ द रेझिस्टिव्ह सर्किट इज युनिटी. हे लक्षात ठेवणे, हे महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला इथं सांगितले आहे मी. आलं लक्षात. रेझोनन्स तुम्हाला सरळ समजलं. मग यामध्ये आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर कधी एखाद्या वेळेस विचारली, सो लक्षात घ्या, जर फक्त फ्रिक्वेन्सी विचारली आपल्याला, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर विचारली, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय सांगितलं मी, एफ. सो एफ इज इक्वल टू काय लिहिणार आहे, समजा एक्झाममध्ये विचारली तर 1/2π. काय हा फॉर्म्युला एकदम तुम्ही रट्टा माळून ठेवा. जेव्हाही तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारल्या जाते LC सर्किटमधली, तेव्हा हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. एफ इज इक्वल टू 1/2π√LC. एल आणि सीच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी जर विचारली किंवा फ्रिक्वेन्सी विचारली तर काय होते, यस, त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, एल आणि सीची व्हॅल्यू पुट करायची आणि डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला ऑब्टेन होते. यामधले महत्त्वाचे पॉईंट मी इथं काढलेला आहे. जेव्हा रेझोनन्स कंडिशन होते तेव्हा सर्व व्होल्टेज ड्रॉप कशाच्या अक्रॉस होतो, रेजिस्टन्सच्या अक्रॉस होतो. म्हणून याला काय म्हणतात बघा, हे पॉईंट काढलेलं आहे ॲट रेझोनन्स फॉर सिरीज सर्किट. याला स्क्रीनशॉट काढून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. पण हे रेझोनन्सचे एवढे पॉईंट जर तुमच्या लक्षात राहिले, तुम्ही याच्यावरचे कुठलाच क्वेश्चन रॉंग होणार नाही. ॲट रेझोनन्सची कंडिशन काय आहे, कंडिशन सोपी आहे. कंडिशन तर माहिती आहे सर आम्हाला की काय, एक्सेल इज इक्वल टू एक्सी, हे कंडिशन माहिती आहे. त्यामुळे काय होते, झेड मिनिमम का बरं होते, कारण झेड इज इक्वल टू काय बघितलं आपण, आर प्लस जे इंटू एक्सेल मायनस एक्सी. जेव्हा एक्सेल मायनस एक्सी 0 होते, आरची व्हॅल्यू का झेडची व्हॅल्यू ओनली आर होते. म्हणजे हा जो ॲडिशनल प्लस नंतर जे काही व्हॅल्यू होती 0 झाली, म्हणजेच झेडची व्हॅल्यू झाली मिनिमम. म्हणून इम्पिडन्स काय झाला, मिनिमम झाला. त्यानंतर इम्पिडन्स मिनिमम म्हणजे करंट मॅक्झिमम, हे तर तुम्हाला माहितीच आहे. जर करंटचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच असते की ते सांगायची गरज नाही आहे, I इज इक्वल टू V/Z असते. इम्पिडन्स जर तुमचा मिनिमम आहे तर करंट ऑलवेज त्यामध्ये मॅक्झिमम राहणार आहे. VR म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स काय होते, मॅक्झिमम होते. म्हणजे हे जे सिरीज सर्किट आहे आपलं, ओके, इथं RLC आपण बघितलं, याच्या अक्रॉस जो ड्रॉप उराला OR VR हा जास्त असते, सगळ्यात जास्त मॅक्झिमम असते. म्हणून या सर्किटला व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन सर्किट म्हणतात. आणि करंट मॅक्झिमम असते म्हणून एक्सेप्टर सर्किटही म्हणतात. असं जर एखाद्या वेळेस विचारलं एक्झाममध्ये तर आपण कन्फ्यूज नाही व्हायचं, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे तुमच्यासाठी. सर्किट 5 नंबर पॉईंट बघा, प्युअरली रेजिस्टिव्ह बनते, कारण काय होते, रिॲक्टिव्ह पॉवर 0 होऊन जाते. पॉवर फॅक्टर काय असते, याचा युनिटी असते. एक्स नेट म्हणजेच एक्सेल मायनस एक्सी काय असते, 0, कारण दोघं सेम असतात. एक्स नेट म्हणजे एक्सेल मायनस एक्सी 0 म्हणून व्होल्टेज अक्रॉस जर इंडक्टर इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर हे सेम असते, फक्त निगेटिव्ह असते, लक्षात ठेवा. कधी कधी ऑप्शनमध्ये दिले असते, थेरॉटिकल देतात हां, द व्होल्टेज अक्रॉस द इंडक्टर इज इक्वल टू दी व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर.
यस ऑर नो. तर बरोबर आहे, पण कसं आहे अपोजिट व्हॅल्यू काय राहते मायनसमध्ये राहते त्याची. म्हणजेच काय व्हॅल्यू राहते बघा, जर आपल्याला क्यू स्पेसिफाईड आहे, क्यू म्हणजे असतो क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर जर स्पेसिफाईड असला तर डायरेक्ट व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आपण असं काढू शकतो, किंवा व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर विचारलं तर असं आपण डायरेक्ट टोटल व्होल्टेज, व्ही फॉर हे बाहेरचं व्होल्टेज आहे, इनपुट व्होल्टेज आहे, डायरेक्टली इनपुट व्होल्टेजला क्वालिटी फॅक्टर मल्टिप्लाय केलं, प्लसला मल्टिप्लाय केलं तर इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज मिळते, आणि मायनस जेने मल्टिप्लाय केलं तर कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपल्याला मिळून जाते. 10 नंबरचा पॉईंट, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. एफ आर म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इंडिपेंडंट ऑफ व्हॅल्यू ऑफ आर. तुम्हाला कधी कधी काय म्हणते, आरची व्हॅल्यू जर इन्क्रीज केली तर फ्रिक्वेन्सी जे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर याच्यावर काय असर पडेल, असा क्वेश्चन जाणून बुजून टाकतात. पण काय अर्थ आहे याला, कारण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीवर डिपेंडच तो आरवर डिपेंडच नाही करत ना, कारण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय सांगितलं मी आता, जस्ट काय सांगितला 1/2π√LC. यात कुठं रेजिस्टन्स आहे का, नाही आहे, पण तरी आपल्याला कन्फ्यूज होण्यासाठी ते टाकतात की जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण चेंज केली तर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कमी होणार की जास्त होणार. तर काय आन्सर आहे आपलं की इंडिपेंडंट आहे, काही फरक त्याने पडत नाही. आणि लास्ट त्यातला पॉईंट एक आहे बँडविड्थ. बँडविड्थ जर विचारली एखाद्या वेळेस तर दोन फ्रिक्वेन्सी दिलेल्या असतील, त्यांचा डिफरन्स काढायचा, हायर मायनस लोअर केले आपल्याला काय भेटते बँडविड्थ. त्याला आपण एक दुसरा फॉर्म्युला आहे, आपण त्याला सरळ सरळ RL काय R/L, आर दिलेला असते आपल्याला आणि L सुद्धा दिलेला असतो, सो R/L त्याला घ्यायचं. नेक्स्ट, हे बँडविड्थचे फॉर्म्युले इथे लिहिले आहे. हा आहे क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला लिहून ठेवायचा आपल्या नोटबुकमध्ये. क्वालिटी फॅक्टर कशासाठी, सिरीज सर्किटसाठी क्वालिटी फॅक्टरचा. आणि एखाद्या वेळेस विचारू शकतो आपल्याला डॅम्पिंग रेशो. महत्त्वाचं आहे तेवढंच आहे, ग्राफ जास्त काही समजून घेण्याची गरज नाही आहे. हे 3 फॉर्म्युले बँडविड्थचा, एक क्वालिटी फॅक्टरचा आणि हा एक डॅम्पिंग रेशोचा, हा लिहून ठेवणे, कारण याच्यावर न्यूमेरिकल विचारतात. आलं लक्षात. आता याच्यावर एक थोडंसं एक्झाम्पल बघू, एक न्यूमेरिकल हे बघू आपण. सिरीज RLC सर्किट आहे, यामध्ये ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी अबोव द रेझोनंट. रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या वरती काम करत आहे, तर लीडिंग आहे का लॅगिंग आहे. सो याच्यासाठी काहीच नाही करायचं, याच्यासाठी काय करायला लागतं जास्त डोकं नाही लावायचं. सिंपल आपलं सर्किट बघायचं, झेड इम्पिडन्स व्हॅल्यू लिहायचं, रेजिस्टन्स प्लस जे इंटू XL मायनस XC, हे असते सिरीज सर्किटमध्ये, माहिती आहे तुम्हाला. आणि हे पण तुम्हाला माहिती आहे की जर ॲट रेझोनन्स काय असतात, दोघं सेम असतात. या ॲट रेझोनन्स दोघं सेम आहे. जेव्हा व्हॅल्यू अबोव द रेझोनन्स म्हणता, म्हणजे फ्रिक्वेन्सी जर वाढली, तर मला सांगा XL वाढेल की XC वाढेल. फ्रिक्वेन्सी वाढली तर XL वाढेल की XC. कसं काढायचं सर, अरे XL म्हणजे काय असते 2πfL, ओके, आणि XC म्हणजे काय असते 1/2πfC. अबोव द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे, फ्रिक्वेन्सी वाढली तर हा वाढेल कंपोनंट, हा वाढेल. सांगा मला, फ्रिक्वेन्सी वाढली तर सर XLच वाढणार आहे ना, कारण की हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. XC तर कमी होणार सर, फ्रिक्वेन्सी वाढली तर XC कमी होईल. म्हणजे तुम्हाला काय क्लिअर काय समजतं आहे की जेव्हाही फ्रिक्वेन्सी वाढेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल काय होईल, XL वाढेल. XL वाढला म्हणजेच रिॲक्टिव्ह करंट काय असते, XL म्हणजेच रिॲक्टिव्ह कंपोनंट, म्हणजे करंट लॅग होणार आहे. म्हणजे सर्किटचा पॉवर फॅक्टर काय आहे, लॅगिंग द व्होल्टेज. आलं का लक्षात. अबोव द रेझोनन्स, अबोव म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढत आहे, तर चेक करायचं आपण XL वाढत आहे. XL वाढला म्हणजे XL फॉर कशासाठी असते, इंडक्टन्ससाठी, म्हणजे लॅगिंग करत आहे. इंडक्टन्स काय मध्ये काय करतो, करंट लॅग करतो. सरळ आहे, जास्त काही कोणता ग्राफ लक्षात ठेवायचा नाही, काही नाही. तेच इम्पिडन्सचे फॉर्म्युले तेच लक्षात ठेवलं तरी याचे प्रश्न आपण मॅक्झिमम सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन चला बघा. रेजिस्टन्स दिलेला आहे त्या किती 15 ओमचा, इंडक्टन्स दिलेला आपल्याला आहे 220, कॅपॅसिटर दिलेला इन सिरीज अक्रॉस द AC सोर्स. बँडविड्थ ऑफ द सर्किट, आता बँडविड्थ विचारलेला आहे. हा एक बँडविड्थचा फॉर्म्युला काय सांगितला, आहे R/L. टाका, व्हॅल्यू टाका आणि आन्सर तुम्ही इथं काढून घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इथं रेझोनन्स फ्रिक्वेन्सी विचारली आहे. चला, इथं नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, कॅपॅसिटर दिलेली आहे, इंडक्टर दिलेली आहे, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे, F = आत्ताच सांगितलेलं आहे कोपेडा 1/2π√L × C. सो टाका, व्हॅल्यू पुट करा इथं, 1/2π√L ची व्हॅल्यू किती आहे रे, L ची व्हॅल्यू आहे 8 मिली म्हणजे 10⁻³ ओके. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे 40 × 10⁻⁻⁻, मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻⁻⁶. ओके, आता काय करायचं,
पहिले हे मायक्रो बिक्रो जे आहेत आतमधले किती होतात, हे -3 -9 किती होतात, 10⁻⁻9 होतात. आणि 8 गुणिले 40 किती होतात, करा हे कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन करा. याचा आन्सर काय येते ते तुमच्या समोर. 8 चूक 32 320 येऊन जाईल इथं, आणि 10⁻⁹ हे सॉल्व करा. याचं काय आन्सर तिथे ऑप्शनमध्ये बघा तुमचं काय. हे तुम्हाला फक्त सांगतोय मी, हे टाईप ऑफ द क्वेश्चन आहे. एक्झाममध्ये एवढे येणार आहे का सर, विदाउट कॅल्क्युलेटर करणार आहे का, तर एवढं ते हार्ड देणार नाही आहे. हार्ड म्हणजे व्हॅल्यू अशात देणार नाही आहे. आता मला जे क्वेश्चन सापडले, मी फक्त टाईप ऑफ द एक्झाम्पल तुम्हाला समजवणं महत्त्वाचं आहे, की अशा टाईपचे एक्झाम्पल येतात. हेच येणार आहेत का असं नाही आहे, अशा टाईपचे एक्झाम्पल येतात. इथे काय विचारलं आहे, इथे द इम्पिडन्स ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. बघा किती हुशार क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघा किती मस्त आहे. हा इम्पिडन्स विचारलं आहे, ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी विचारलेलं आहे. ॲट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इम्पिडन्स काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे. झेड इज इक्वल टू काय असते, R+J × XL - XC. सो इथं माहिती आहे ॲट रेझोनन्स हे तर झिरोच राहतात ना, कारण हे दोघं सेम राहतात, हे झिरो राहतात. इम्पिडन्स जर तुम्हाला विचारलं, तुम्हाला सॉल्व करायची गरज आहे का, डायरेक्ट जो रेजिस्टन्स असते तोच, त्याचीच व्हॅल्यू ना डायरेक्ट. इथं काही सॉल्व करायची गरज नाही आहे, कारण हे तर झिरोच होते. रेझोनन्समध्ये XL = XC असते. क्वेश्चन तुम्हाला फिरवण्यासाठी आहे तो. कॉईल दिलेला आहे, करंट थ्रू द रेजिस्टर. आता काढायचा आहे. चला सोपी क्वेश्चन आहे, असं काही नाही आहे. एक काय दिलेला आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं रिॲक्टन्स दिलेला आहे कॉईलचा म्हणजे रिॲक्टन्स, रिॲक्टिव्ह आहे म्हणजे काय, इंडक्टिव्ह आहे तो. कॉईल म्हणजे इंडक्टिव्ह. आणि कॅपॅसिटरचा दिला आहे 50 ओम रिॲक्टर. म्हणजे तुम्हाला सरळ जो फॉर्म्युला आपल्याला फॉर्म्युला काय आपल्याला काय दिलेला आहे, एक R दिलेला आहे सरळ. आरची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 90 ओहम. देन कॉईलचा XL जो आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 30. देन रिॲक्टिव्ह XCची व्हॅल्यू दिलेली आहे 50. ओके. आपल्याला विचारलं आहे करंट. आता करंट तुम्हाला माहिती आहे, करंट थ्रू रेजिस्टन्स म्हणजे सिरीज सर्किट आहे तर करंट सेमच राहते. असं थ्रू रेजिस्टर म्हणजे डोकं काही लावायचं नाही जास्त. सिरीज सर्किट आहे तर करंट तो सेमच राहणार आहे. सो I = तुम्हाला माहिती आहे V/Z असतो. ठीक आहे. V किती दिलेला आहे आपल्याला, V दिलेला आहे 12. Z काढायचा आहे तर झेडसाठी माहिती आहे आपल्याला की R+J × XL - XC. XL म्हणजे 30 XC किती झाले 50. 30 - 50. आता हे आपल्याला असं करायचं आहे का नाही, आपल्याला काय करायचं आहे, याचा स्क्वेअर घ्यायचा आहे. कारण हे आपल्याला मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये घ्यायचं असते खालचं. मग याचा काय करू आपण, स्क्वेअर करू. कसं, 12 अपॉन खाली घ्यायचा √90चा स्क्वेअर प्लस 30 - 50 म्हणजे -20. -20चा स्क्वेअर झालं. बघा काय ते वरती झालं 12. अंडर रूट घ्या. किती होते 90चा किती येते 90चा वर्ग आणि 20चा वर्ग किती होते 400 किती होतात हे. आणि याचा आन्सर बघा काय आहे ते, आणि ते आन्सर तुमचा डायरेक्टली क्लिअर होऊन जाते. टाईप ऑफ द क्वेश्चन शिकवत आहे मी. असं तुम्हाला एक्झॅक्ट क्वेश्चन हाच येणार आहे किंवा असंच येणार आहे असं नाही आहे. जे क्वेश्चनचे टाईप दिसत आहे अशा टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये राहू शकतात. नेक्स्ट रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बँडविड्थ विचारला आहे. बँडविड्थचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. आता बँडविड्थचा फॉर्म्युला काय असते की एक तर तो बँडविड्थ R/L तुम्ही लिहू शकता, किंवा दुसरा आता दोन फ्रिक्वेन्सी जेव्हा दिलेला मी तुम्हाला सांगितलं तो पॉईंट, तर 11वा नंबरचा पॉईंट होता. त्यामध्ये काय करतो आपण, बँडविड्थ जेव्हा विचारली तर तुम्हाला इथं लोअर क्रिटिकल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि अप्पर क्रिटिकल फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. बँडविड्थ म्हणजे डायरेक्ट असते अप्पर फ्रिक्वेन्सी जी आहे, हायर फ्रिक्वेन्सी मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ लोअर, डायरेक्ट या दोघांची करायची वजाबाकी. म्हणजेच अप्पर फ्रिक्वेन्सी आहे 30 kHz आणि लोअर फ्रिक्वेन्सी आहे 7 kHz. किती येते दोघांचं 6 7 13 6 kHz. बँडविड्थ काय झाली आपली 6 kHz. सो सरळ बँडविड्थ इज इक्वल टू 6 kHz. ओके. नेक्स्ट, व्हॅल्यू ऑफ C इन द सिरीज आर डिक्रीज द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आता रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि Cचं काय रिलेशन आहे माहीत आहे सर आपल्याला. त्यात आपली जिंदगी गेली सर आता, कारण काय केलं आपण FR इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे सर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी 1/2π√LC. त्यांनी काय विचारलं आहे, सिरीज सर्किटमध्ये जर Cची व्हॅल्यू डिक्रीज झाली तर फ्रिक्वेन्सी काय होते, डिनॉमिनेटर डिक्रीज म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस. सरळ काय म्हणू शकतो आपण त्याला, इन्क्रीजेस. सेकंड ऑप्शन काय, इन्क्रीज. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय होते यामध्ये. जर त्यांनी अचानक जर तू विचारला आरची व्हॅल्यू, तर मग आरवर डिपेंड करतच नाही. सोर्स व्होल्टेज विचारलं, बघा काय करायचं आहे, सिम्पल आहे. सोर्स व्होल्टेज म्हणजेच आता इथं सिरीज RLC सर्किट आहे. इथं याचा अक्रॉस झालं व्होल्टेज VR, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असते VL, मग याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होईल कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा VC. मग आपल्याला काय विचारलं टोटल व्होल्टेज. आता टोटल व्होल्टेज जे आपण याला सप्लाय करतो ते सिम्पल क्वेश्चन आहे.
मग याला डायरेक्ट केव्हीएल लावू शकतो का आपण? डायरेक्ट आपण केव्हीएल लावू शकतो का? नाही. मग आपण काय करू शकतो, याला पॅरलोग्रामचा लॉ लावू शकतो. जसं टोटल व्होल्टेजचा स्क्वेअर काय सांगितलं आहे मी, रिअल व्होल्टेजचा स्क्वेअर प्लस काय, प्लस कोशा स्क्वेअर इन रिॲक्टिव्ह जो आहे ते एकमेकाला मायनस होऊन जातील, म्हणजे VL मायनस VC याचा स्क्वेअर येऊन जाईल तो. ओके, कारण रिॲक्टिव्ह कंपोनंट एक सेपरेट झाला आणि हा एक कंपोनंट सेपरेट झाला. इथं स्क्वेअर आपल्याला काय करावं लागेल, दोघांची वजाबाकी. सो टोटल व्होल्टेज विचारलेला आहे, VRचा स्क्वेअर किती होतो, VR म्हणजे किती दिलेला आहे 40, 40चा स्क्वेअर VL मायनस VC. अरे 125 मायनस 125 किती होतात, 125 मायनस 125 म्हणजे 0. याचा स्क्वेअर घेण्यात काय अर्थ आहे का, हे झाले सगळे 0. फक्त 40चा स्क्वेअर म्हणजे Vचा स्क्वेअर इज इक्वल टू 40चा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झाले, V इज इक्वल टू काय झालं 40 झालं तुमचा आन्सर. ओके, नेक्स्ट. आता जेव्हा RL जर पॅरललमध्ये झाला तर इथं काय होत आहे, पहिले आपण बघितलं तेव्हा व्होल्टेज डिवाइड होत होतं. आता काय होईल, जर इथला करंट आहे, हा करंट टोटल करंट, यामध्ये करंट जाईल एक, त्याला आपण IR नाव देऊ, आणि इकडे करंट जाईल त्यामध्ये नाव काय देऊ आपण IL. मग आता जर तुम्हाला विचारलं टोटल करंट I इज इक्वल टू काय सांगणार आहे, डायरेक्ट असं म्हणणार आहे का तुम्ही युझिंग सर KCL, IL इज इक्वल टू I इज इक्वल टू IR प्लस IL असं देणार आहे का? नाही, आपल्याला स्क्वेअर करायचा आहे तो, कारण की तो रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे. म्हणून आपण काय करतो, टोटल करंट इज इक्वल टू रेझिस्टिव्ह करंट प्लस रिॲक्टिव्ह, म्हणजे इंडक्टन्स आला किंवा कॅपॅसिटन्स आला त्यांचं, तसं आपल्याला ते करायचं आहे. याला जेव्हा आपण मोजतो, आता याचा इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये मोजतो का नाही, याचा आपण पॅरलमध्ये आहेत ना, आपण याला काय करतो ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये मोजतो. जसं ॲडमिटन्स म्हणजे Y, ॲडमिटन्स म्हणजे Y, किंवा तुम्हाला सांगितलं आहे दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन, आपण काय करतो 1/Z लिहितो ना, 1/Z 1/R प्लस 1/, इथं एक्सेलचं काय येईल, एलच्या जागी एक्सेल येऊन जाईल 1/XL, याला काय लावतो आपण J. मग याला 1/Z लिहिल्यापेक्षा हे पॅरलल सर्किटमध्ये आपण काय करतो असतो, याला कशा फॉर्ममध्ये म्हणतो आपण इम्पिडन्स ॲडमिटन्स, हे दुसरा ॲडमिटन्स म्हणजेच याला आपण असं लिहित असतो 1 + J 1/XC. बघा हे काय झाले, आता हा इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये होता, आता हे पॅरलल सर्किट आलं तर आपण ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये लिहित असतो. पहिल्या ब्रांचचं हे लिहिलं, दुसऱ्या ब्रांचचं आपण ते लिहिलं आहे. जेव्हा कॅपॅसिटिव्ह ब्रांच येईल तर तिसरी ब्रांच पण आपण ॲड करायची आहे. तर बघा याच्यावरती कसे एक्झाम्पल लिहितात, काय येतात ते बघू आपण. बघा पॅरलल RC आहे, पॅरलल RC सर्किट आहे, सॉरी RL सर्किट आहे पॅरलल, म्हणजे हा एक R आणि इथं एक पॅरलल इंडक्टर असेल. यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी बघा, 3 एम्पियर करंट इज रेझिस्टिव्ह ब्रांच, म्हणजे रेझिस्टिव्ह ब्रांचमधला 3 एम्पियर करंट जात आहे म्हणते इकडनं, आणि 3 एम्पियर करंट इन इंडक्टिव्ह ब्रांच, इंडक्टिव्ह ब्रांचमध्ये पण 3 एम्पियर करंट जात आहे. मग टोटल करंट विचारला तर युझिंग KCL काय सांगणार आहे तुम्ही, टोटल करंट दोघांची बेरीज असं होणार आहे का? नाही, हे आपण AC सर्किट बघतो, इथं रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे टोटल करंटचा स्क्वेअर बरोबर IRचा स्क्वेअर प्लस ILचा स्क्वेअर. इथं सरळ सरळ काय करायचं, 3चा स्क्वेअर अधिक 3चा स्क्वेअर किती होतात, 9 अधिक 9 किती होतात 18. आलं का लक्षात, I स्क्वेअर इज इक्वल टू 18. आता ऑप्शनमध्ये बघा कितीचा स्क्वेअर 18 होतो, 4चा स्क्वेअर 16 होतो, म्हणजे 4च्या नंतरचा काय होईल, 4च्या नंतरचा 4.24 इथं आहे, म्हणजेच तो आपला काय होईल, एक आपलं ते आन्सर जाईल. किती पण ॲम्पियर होणार आहे का ते, नाही, इथं ॲम्पियर आहे, तर युनिट बघा इथं फसते माणूस, कारण हे सगळे जे करंट दिलेलं आहे मिलिअम्समध्ये दिलेलं आहे, वरती लक्षात ठेवणे गाईमध्ये हा ॲम्पियर दिला आहे, ॲम्पियर दिला आहे, ऑप्शन हे मिली ॲम्पियर आहे, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हेच राहील. मिली ॲम्पियर राहणार आहे का, आपलं युनिटकडे लक्ष देणे की वरचं दिलं ॲम्पियरमध्ये, तर आपलं बरोबर जे आन्सर आलं ते ॲम्पियरमध्येच राहणार आहे, मिली ॲम्पियरमध्ये राहणार नाही. कारण त्याचा दुसरा मिनिंग पण हा होतो की 424 जे आहे 424 मिली ॲम्प होऊ शकते का, आपण कन्फ्यूज होतो, पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण आपल्याला सर्व ॲम्पियरमध्येच दिलं आहे, इथे ॲम्पियरचं आहे, इथे पण ॲम्पियर, म्हणजे आपला आन्सर जे आहे ते ॲम्पियरमध्येच इथं करेक्ट आहे, कारण ते आपल्याला येत आहे. इथं 18चा स्क्वेअर रूट जेव्हा घेणार तेव्हा I इज इक्वल टू काय येणार आहे, √18. ओके, इफ द फ्रिक्वेन्सी इज डिक्रीज द इम्पिडन्स ऑफ पॅरलल RL सर्किट, सांगा मला काय होणार आहे, आता इम्पिडन्स ऑफ द पॅरलल RL सर्किट काय होणार आहे. आता तुम्हाला साधं सुद्धा पॅरलल कॉम्बिनेशन सर आम्ही काढू शकतो ना, ठीक आहे, तुम्ही पॅरलल कॉम्बिनेशन काढू शकता, तर काय होईल सांगा मला, याचा आन्सर तुम्ही मला सांगा. कारण Z इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, जे पॅरललमध्ये आहेत दोघं, म्हणजे R × XL प्लस काय लिहू शकतो आपण, R + JXL असं सरळ सरळ लिहू शकतो का नाही. आपण त्याला ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये लिहू, कशा फॉर्ममध्ये लिहितो आपण, 1/Z, म्हणजेच 1/Z इज इक्वल टू 1/R प्लस 1/,
मी काय सांगितलं आहे जे एक्सेल असं आपण लिहितो आणि यालाच आपण ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये लिहितो वाय इज इक्वल टू लिहितो आपण. आता मला सांगा जर फ्रिक्वेन्सी सरळ फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली, फ्रिक्वेन्सी कुठे आहे इथं, इथे आहे फ्रिक्वेन्सी. हे जर फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर इम्पिडन्स वाढणार की कमी होणार तुम्ही मला सांगा. ओके, याचं ऑप्शन तुम्ही यापैकी सांगाल, थोडा दिमाग लावा, कमेंट करा, मी तुम्हाला करेक्ट आन्सर सांगेल. सिरीज जसं पॅरलल आर सी होतं तसंच पॅरलल आर एल होतं तसंच पॅरलल आर सी तेच आहे ते. हा करंट आला, दोघांमध्ये डिवाईड झाला, हा आय आर झाला आणि हा आय सी झाला. असं काही वेगळं आहे का याच्यामध्ये, तेच लक्षात ठेवायचं आणि तेच आपल्याला घ्यायचं आहे. पॅरलल आर सीमध्ये तेच दिलेलं आहे बघा, तोच तसेच क्वेश्चन म्हणतात. 100 एम्पियर रेजिस्टिव्हमध्ये जात आहे आणि कॅपॅसिटरमध्ये पण 100 जात आहे. टोटल आर एम एस करंट काय असणार आहे, तोच टोटल करंट इज इक्वल टोटल करंटचा स्क्वेअर इज इक्वल टू रेजिस्टिव्हचा करंट प्लस रिॲक्टिव्हचा करंट सर. बस टोटल करंट इज इक्वल टू आय आरचा स्क्वेअर म्हणजे 100 मिली एम्प्सचा स्क्वेअर, 100 मिली एम्प्सचा स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 10⁻³ याचा स्क्वेअर प्लस याचा पण तेच आहे 100 इंटू 10⁻³ याचा स्क्वेअर. या दोघांची ॲडिशन करा आणि सरळ काय ते बघा ऑप्शन तुमच्याकडे. याचा रूट घेणार आहे बघा आपण, इथं स्क्वेअर आहे. जे आन्सर येते ते लवकरात लवकर इथं रिटर्न करून करेक्ट आन्सर देणे. पुन्हा इथं ट्रू पॉवर विचारली. आता ट्रू पॉवर विचारली बघा, इथं रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स 2 किलो ओहम, कॅपॅसिटन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स दोघं काय सिरीजमध्ये आहे समजा इथं, आणि इथं करंट दिलेला आहे. ट्रू पॉवर म्हणजे लक्षात ठेवणे, ट्रू पॉवर म्हणजे असते रिअल पॉवर. म्हणजे रिअल पॉवर तुम्हाला 10 वेळा सांगितलं आहे की रिअल पॉवर जे असते ते अक्रॉस कशाचे असते, रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्समध्ये जो रिअल पॉवर ड्रॉप होतो त्या पॉवरला काय लिहू शकतो आपण, I² इंटू आर. आय दिलेला आपल्याला 6.50 मिली एम्पियर इंटू याचा स्क्वेअर इंटू आर दिलेला आपल्याला किती 2 किलो ओहम. बघा स्टार्टिंगलाच 2 किलो म्हणजेच 2 इंटू किलोसाठी 10⁻³ झालं. याचा आन्सर काढा, तुम्हाला इथं आन्सर भेटून जाईल. इथं कॅपॅसिटन्स दिलेला आहे तर कॅपॅसिटन्सचा काही यूज नाही आहे, कारण त्यांनी कुठला विचारला तुम्हाला, रिअल पॉवर. जेव्हा रिॲक्टिव्ह पॉवर विचारलं असतं तेव्हा कॅपॅसिटन्सचा XC आला असतं. इथं I² इंटू काय केलं असतं तुम्ही, जेव्हा तुम्हाला जर रिॲक्टिव्ह पॉवर विचारलं असतं तर प्युअर रिॲक्टिव्ह पॉवर काय झाली असती, पॉवर रिॲक्टिव्ह जो Q म्हणतो आपण त्याला, P नाही म्हणत, Q इज इक्वल टू I² इंटू XC कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, हे तुम्ही यूज केलं असतं. पण इथं विचारलं आहे ट्रू पॉवर. ओके, आता पॅरलल आर सीमधले हे बघा इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. इथं XL-XC कसं करतो आपण, कॅपॅसिटिव्हवाला कंपोनंट पहिले घेतो कारण आणि एक्सेलवाला मागे घेतो. इथे या इम्पिडन्सच्या जेव्हा ॲडमिटन्सच्या फॉर्ममध्ये लिहितो. या जसं सिरीज सर्किटमध्ये काय होतं, करंट व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स इज मॅक्झिमम पाहिजे होतं, त्यामुळे यात काय असते पॅरललमध्ये यामधून मॅक्झिमम करंट गेला पाहिजे. ॲट रेझोनन्स लक्षात ठेवायचं. रेझोनन्समध्ये इकडून करंट जात नाही, दोघांमधून एकमेकाला कॅन्सल आउट करतात. ते करंट कशामधून जाते, मॅक्झिमम रेजिस्टन्समधून जाते. क्वालिटी फॅक्टर इथं लिहून घ्यायचा हा, आणि हा डॅम्पिंग रेशो, हे 2 पॉईंट तुम्ही लिहून घ्या कारण एक्झाममध्ये सरळ याचे न्यूमेरिकल राहतात. मग याच्यावरती आपल्याला महत्त्वाचे पॉईंट इथं लिहिले आहे बघा. जसं हे पॅरलल रेझोनन्ससाठी ते सिरीज RLCसाठी सांगितलं होतं, हे पॅरलल RLC हे नोट करून ठेवणे. याचे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल स्वतः सॉल्व करणार ना तेव्हाच तुम्हाला ते समजणार आहे. BL इज इक्वल टू BC. आता BL काय सर, सो लक्षात घ्या, हा जो X आहे की नाही यालाच काय म्हणू शकतो आपण, हा Xला 1 रिॲक्टन्स म्हणजेच काय असते, रिॲक्टन्सच्या अपोजिट आलेला आहे त्याला इथं BC करू याला, इथं करू BL म्हणजेच रिॲक्टन्स. हा रिॲक्टन्स आहे त्याचा 1 झाला म्हणजेच याला दुसरं नाव काय आहे, अपोजिशन ऑफ रिॲक्ट ससेप्टन्स होते. काय होते, ससेप्टन्स. हे दोन्ही इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. B इज इक्वल टू, आलं का लक्षात, रिॲक्टन्सच्या अपोजिट काय असेल, ससेप्टन्स असतो. नोट करून ठेवणे, कधी कधी विचारते. जसं इम्पिडन्सच्या अपोजिट ॲडमिटन्स असते, रेजिस्टन्सच्या अपोजिट काय असते, याच्या अपोजिट याला काय म्हणू शकतो आपण, रेजिस्टन्सच्या अपोजिट काय असते, कंडक्टन्स असतो. काय असतो, कंडक्टन्स. आणि तसंच रिॲक्टन्सच्या अपोजिट काय असू शकते, ससेप्टन्स असतो. नोट करून ठेवणे. सो हे जे B दिसत आहे तुम्हाला, हे B म्हणजे इंडक्टिव्ह ससेप्टन्स आणि BC म्हणजेच कॅपॅसिटिव्ह ससेप्टन्स. यावेळेस लक्षात ठेवणे. नोट पॉईंट काय आहे, Y मिनिमम म्हणजे ॲडमिटन्स मिनिमम असते, यामध्ये करंट मिनिमम असते. कोणता, टोटल करंट. आणि पण रेजिस्टन्स, जो रेजिस्टन्समधला करंट असते तो काय असते, मॅक्झिमम असते. रेजिस्टन्समधला करंट काय असते, मॅक्झिमम. म्हणून याला करंट ॲम्प्लिफिकेशन म्हणतात. सिरीज सर्किटला व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन म्हणतात, पॅरलल सर्किटला करंट ॲम्प्लिफिकेशन म्हणतात.
इथे पण प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असते, पॉवर फॅक्टर युनिटी असते. जो नेट ससेप्टन्स झाला म्हणजेच BL मायनस BC हे काय असतात 0. नेट म्हणजे दोघांची वजाबाकी असते किती असते 0 असते. करंट थ्रू इंडक्टर इज इक्वल टू करंट थ्रू कॅपॅसिटर सेमच असतात पण हे अपोजिट असतात. याची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला पॉवर फॅक्टरने जर आपण टोटल करंटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळतं. IC पण मिळते आणि IL सुद्धा मिळते. फक्त काय करायचं आहे Q जो आहे क्वालिटी फॅक्टर, या क्वालिटी फॅक्टरनं टोटल करंट जो बाहेरचा I दिलेला आहे याला मल्टिप्लाय केला आपल्याला ते भेटून जाते. यातही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इंडिपेंडंट ऑफ R म्हणजे Rचं काही घेणदेण नसते. बँडविड्थ तेच हायर फ्रिक्वेन्सी मायनस लोअर फ्रिक्वेन्सी. बँडविड्थचा फ्रिक्वेन्सी तोच फॉर्म्युला इथं काही वेगळा करू नका. 1/2π√LC. क्लिअर. हा एक्झाम्पल आहे. इथं आपल्याला काय विचारलं त्यांनी पॉवर फॅक्टर विचारला आहे. इथं आपल्याला विचारलं आहे पॉवर फॅक्टर. आता कसं काढणार आहे पॉवर फॅक्टर, कसा काढणार आहे तुम्ही सांगा मला. पॉवर फॅक्टर कसा काढणार आहे. पॉवर फॅक्टरचे काय सांगितलं तुम्हाला मी 2-4 गोष्टी सांगितल्या आहे. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आपण R/Z घेऊ शकतो. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू आपण करंट थ्रू रेजिस्टन्स आपण घेऊ शकतो. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स अपॉन टोटल व्होल्टेज आपण घेऊ शकतो. येस. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू रिअल पॉवर अपॉन टोटल पॉवर जे असते ते पण आपण घेऊ शकतो. तर इथे आपल्याला एक IR दिलेला आहे ऑलरेडी. लक्षात घ्या IR किती दिलेला आहे 6. जर आपण टोटल करंट काढला तर आपल्याला भेटू शकते का यस. सो आपण काय करू आता टोटल करंट काढू. तर टोटल करंट इज इक्वल टू सरळ सरळ इथं काय होईल टोटल करंटचा स्क्वेअर म्हणजेच रिअल पार्टचा स्क्वेअर प्लस IL मायनस IC जे असतं दोघांचा काय दोघांचं सबट्रॅक्शनचा त्याचा स्क्वेअर. सरळ सरळ IR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 6चा स्क्वेअर केला तुम्ही. त्यानंतर IL मायनस IC, IL दिला 16 आणि IC दिला 8. 16मधून 8 गेले 8चा स्क्वेअर. इथं आयचा स्क्वेअर आपण जे काढतोय टोटल I किती येत आहे 6चा स्क्वेअर 36 आहे. 8चा स्क्वेअर 8 किती होतात 64 होतं. म्हणजे किती झाले 100. म्हणजे I स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं 100 झालं. म्हणजे I इज इक्वल टू काय दिसते तुम्हाला इथं 10. I स्क्वेअर इज इक्वल टू 100 म्हणजे I इज इक्वल टू 10. आता विचारला पॉवर फॅक्टर आपल्याला. पॉवर फॅक्टरची हा फॉर्म्युला आपण यूज करू कुठला IR अपॉन टोटल I. IR किती दिलेला आहे 6 एम्पियर दिला आहे सर आपल्याला. 6 एम्पियर घ्यायचा आणि I टोटल किती काढला आपण 10 काढला. झालं पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.6. हे माहिती पाहिजे आपल्याला. असा क्वेश्चन राहते एक्झाममध्ये पण आपल्याला माहितीच नसते की पॉवर फॅक्टर कसा काढायचा. आपण वेगळंच काहीतरी कॅल्क्युलेशन करत असतो. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथं आपल्याला करंट थ्रू रेजिस्टन्स विचारलेला आहे. करंट थ्रू रेजिस्टन्स इथं विचारलेला आहे. आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की इथं रेजिस्टन्स आहे RLC मध्ये इकडे इंडक्टर काढला त्यांनी इकडे रेजिस्टन्स काढला. आपण कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. तोच फॉर्म्युला टोटल करंट जो आहे 10 एम्पियर जो यूर आला तो दोघांमध्ये डिवाइड होईल म्हणजे IR स्क्वेअरमध्ये होईल आणि इकडे IC स्क्वेअरमध्ये. त्यात काही असं काही एवढं काही दिमाग लावायची गोष्ट नाही आहे. डायरेक्टली सरळ सरळ क्वेश्चनमध्ये दिलं आहे. त्याला 10चा वर्ग IR काढायचा आहे तर त्याचं जसं तसं लिहू आपण. IC ची व्हॅल्यू 8 एम्पियर दिली आहे याचा स्क्वेअर झालं. मग हा इकडे जाऊन मायनस करायला 10चा वर्ग किती 100 मायनस हा 8चा स्क्वेअर इथे 8 64 जसा मायनस झाला तर IR स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटवलं आपल्याला इथं 36. IR स्क्वेअर इज इक्वल टू 36 म्हणजे IR किती मिळते आपल्याला सरळ सरळ 6. IR झाला 6. असे क्वेश्चन राहतात जास्त हार्ड राहत नाहीत. आता महत्त्वाचा जो ट्रान्झिएंट टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे. इथं तुम्ही वाटलं तर व्हिडिओ पॉज करा 2 मिनिट ब्रेक घ्या पण इथून चालू करा. हे आज घेणं महत्त्वाचं आहे कारण मी नेक्स्ट क्लासपासून पॉवर सिस्टम चालू करतोय. सो पॉवर सिस्टम आता स्टार्ट करणार आहे. त्या पहिले हे लक्षात घ्या. स्टेडी स्टेटमध्ये नॉर्मल DC सप्लाय दिला आपण SS म्हणजे स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेटमध्ये रेजिस्टन्स काय असते सरळ राहते. यात काहीच चेंज होत नाही. ओपन नाही होत नाही शॉर्ट होत नाही. पण स्टेडी स्टेटमध्ये काय होते इंडक्टर ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट म्हणजे इंडक्टर जो स्वतः असतो त्याही शॉर्ट सर्किट होऊन जातो. तो करंट ऑलो करतो. करंट यातमधून पास होत राहतो. याच्यामध्ये कुठलाच व्होल्टेज ड्रॉप होत नाही काही नाही शॉर्ट सर्किट होऊन जातो. पण कॅपॅसिटर काय असते स्टेडी स्टेटमध्ये ओपन सर्किट असते म्हणून याच्यामधला करंट जो व्होल्टेज स्टोअर करतो हा काय करतो व्होल्टेज स्टोअर करतो ओपन सर्किट ॲक्ट करतो. पण ट्रान्झिएंट स्टेट म्हणजेच ट्रान्झिएंट म्हणजे काय सर जर समजा हा रेजिस्टन्स आहे याला जर मी एक स्विच लावला चालू करायला सध्या हा रेजिस्टन्स जो आहे याच्यामध्ये काही सप्लाय नाही पण अचानक जर मी स्विच क्लोज केला तर यातून करंट फ्लो होते म्हणजे ट्रान्झिएंट स्टेटमध्ये. पण तरी हा रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स सारखाच राहते. हा स्वतः काही बिहेवियर याचा चेंज करत नाही की ओपन सर्किट होत नाही शॉर्ट सर्किट होत नाही. पण जर हेच आपण काय केलं एक इंडक्टन्स घेतला असा आणि याच्या सिरीजला एक लावला स्विच. आतापर्यंत यातून सप्लाय होता का नाही कशामधून इंडक्टरमधून काहीच नव्हतं. हा स्विच इथं लावला जसा स्विच आपण असा क्लोज केला
त्या इन्स्टंट त्या मुवमेंटला म्हणजे ट्रान्झिशन स्टेट म्हणतो आपण टी इज इक्वल टू 0 प्लस काय, टी इज इक्वल टू 0ला जसा स्विच क्लोज झाला त्याच्या एक्झॅक्ट नंतर काय होते, इंडक्टर काय करते, इंडक्टर काय बोलते, माझ्यामधून करंट मी फ्लो देणार नाही, ओपन सर्किटमध्ये करंट फ्लो देणार नाही, काय आय एल इज इक्वल टू काय करते तो 0, म्हणजे यातून करंट फ्लो देत नाही त्या इन्स्टंटला ट्रान्झिशन स्टेटला. पण फायनल जेव्हा स्टेडी स्टेटला जातो तेव्हा तो पूर्ण करंट फ्लो देते. पण जेव्हा तुम्हाला विचारलं कोणी की ट्रान्झिशन स्टेटमध्ये करंट फ्लो होतो का इंडक्टरमध्ये, तर काय सांगणार आहे, नाही, कारण तो ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट होतो, तो अपोज करतो. सडनली आपण इंडक्टरमध्ये कारण काय होते, करंट स्टोअर, तुम्हाला माहिती आहे इंडक्टर काय करतो, करंट स्टोअर करतो, तो सडनली करंट त्यामधून पास होऊ देत नाही, म्हणून आपण त्याला ओपन सर्किट तो ॲक्ट करत असतो, हे नोट करणे. सिमिलरली पॅटर्न कशासाठी आहे, कॅपॅसिटन्ससाठी आहे. जेव्हा कॅपॅसिटन्सला आपण असं सडनली व्होल्टेज देतो, कॅपॅसिटन्सला स्विच जर ऑन केला तो कॅपॅसिटन्स करंट फ्लो देते, पण कॅपॅसिटन्स करंट फ्लो देते, यामधला करंट डायरेक्टली पुरा फ्लो देते, म्हणून त्याला काय घेतो आपण शॉर्ट सर्किट, यामधला करंट डायरेक्टली चालू देते. हा व्होल्टेज नंतर फायनल स्टेटला काय करते, व्होल्टेज सेव्ह करते, व्होल्टेज सेव्हिंग डिव्हाइस आहे, म्हणून हा नंतर ओपन होऊन जाते. कॅपॅसिटर स्टार्टिंगला करंटला फ्लो होऊ देते, फायनल स्टेटला ओपन राहते. या उलट इंडक्टरचं असते, इंडक्टर काय करते, स्टार्टिंगला ओपन सर्किट असते, कारण तो डायरेक्टली करंटला फ्लो होऊ देत नाही. करंटच्या फ्लोवरच आपण शॉर्ट सर्किट किंवा ओपन सर्किट डिसाईड करतो. कारण इंडक्टर स्टार्टिंगला करंट फ्लो होऊ देत नाही, म्हणून त्याला ओपन सर्किट, आणि हा करंट फ्लो होऊ देतो, म्हणून याला काय करतो आपण शॉर्ट सर्किट. हाच फंडा यूज करायचा आहे. एक दोन आपण न्यूमेरिकल बघणार आहे याच्यावरती, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्या महत्त्वाचे आहेत. सो बघा, स्टेप रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टम. हा जर फॉर्म्युला तुम्हाला समजला तर तुम्ही मॅक्झिमम एक्झाम्पल तुम्ही कुठलेही करू शकता. हा कुठला फॉर्म्युला बघा, इथं काय केलं आहे, स्टेप फर्स्ट ऑर्डर सिस्टम. ऑर्डर म्हणजे कधी कधी एक्झाममध्ये विचारलं ऑर्डर ऑफ द सिस्टम कशी काढायची, ऑर्डर काय या हे म्हणजे तुम्हाला सर्किट विचारते, हे सर्किट जर तुम्ही पाहिलं समोर काढलेलं आहे, याची ऑर्डर काय, कशाहून सांगायची ऑर्डर, तर लक्षात घ्या ऑर्डर ऑफ द सिस्टम इज इक्वल टू नंबर ऑफ, नेहमी लक्षात ठेवणे, नंबर ऑफ, कुठे विचारू शकतात, एनर्जी स्टोरेज एलिमेंट, एनर्जी स्टोरेज एलिमेंट कोणते कोणते आहेत सांगा मला, किती आहेत, नंबर ऑफ म्हणजे किती आहेत. तर याच्यात फक्त कॅपॅसिटर एनर्जी स्टोरेज, रेजिस्टन्स स्टोअर करतो का नाही, मग कॅपॅसिटर म्हणजे एकच आहे, म्हणूनच याला काय म्हणतो आपण फर्स्ट ऑर्डर. लक्षात घ्या कॅपॅसिटर एकच आहे. जर इथं कॅपॅसिटर आणि इंडक्टर असते तर आपण काय झाले असते, किती झाले असते, स्टोअर एलिमेंट 2, मग झाली असती सेकंड ऑर्डर. अजून जर एखादा एलिमेंट असता तर इंडक्टर किंवा कॅपॅसिटर झाली असती थर्ड ऑर्डर. अशी ऑर्डर कशावर डिपेंड करते, जेवढे एनर्जी स्टोअर एलिमेंट आहेत त्यामध्ये. सध्या आपल्याकडे एकच आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो फर्स्ट ऑर्डर सिस्टम. स्टेप रिस्पॉन्स म्हणजे काय असते, सडनली आपण इथं स्टेप क्लोज करतोय, म्हणजे हे व्होल्टेज DC व्होल्टेज आपण याला देतोय. जसा स्विच क्लोज झाला, मला सांगा त्या इन्स्टंटला आरवर काही फरक पडतो का नाही, आरवर काहीच फरक पडत नाही. पण ट्रान्झिशन स्टेटमध्ये कॅपॅसिटर्स काय करतो, ॲक्ट ॲज अ शॉर्ट सर्किट होतो, आणि फायनल स्टेटमध्ये कॅपॅसिटर ॲक्ट ॲज अ ओपन सर्किट होतो. जर आपल्याला कोणत्या इन्स्टंटला करंट व्हॅल्यू विचारली, कशाची, व्होल्टेजची किंवा कुठल्या क्वांटिटीची व्हॅल्यू जर आपल्याला विचारली, तर आपल्याला ते व्हॅल्यू काढता आले पाहिजे. व्हॅल्यूचं महत्त्वाचं लिहून घ्या, हा फॉर्म्युला लिहून घ्या, सर्वात महत्त्वाचा आहे. हा नोटबुकमध्ये लिहिता आला पाहिजे, रट्टा मारायला. कुठली व्हॅल्यू विचारली ॲट टाइम टी इज इक्वल टू, कोणत्या टाईमला जर विचारली तर काय फॉर्म्युला लिहायचा, फायनल व्हॅल्यू, हे जे आहे इथं फायनल व्हॅल्यू प्लस इन ब्रॅकेट इनिशियल व्हॅल्यू मायनस फायनल व्हॅल्यू इनटू e⁻ t बाय टाव म्हणतोय. टाव म्हणजे t/τ हा जो असतो यालाच काय म्हणतो आपण टाइम कॉन्स्टंट. कधी कधी एक्झाम्पल सरळ आपल्याला टाइम कॉन्स्टंट काढायचे येतात, तर टाइम कॉन्स्टंट कसा काढायचा ते पण सांगतो तुम्हाला. RC सर्किटमध्ये जर टाइम कॉन्स्टंट विचारला तुम्हाला, RC सर्किटमध्ये टाइम कॉन्स्टंट टाऊ इज इक्वल टू R × C असते, आणि तेच जर RL सर्किट असलं तर टाइम कॉन्स्टंट L/R असतो. काय असतो, टाऊ इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही याच्यामध्ये, RC जेव्हा रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटन्स असला तर RC सर्किटमध्ये RC R × C, आणि जर इंडक्टन्स आणि रेजिस्टन्स असले सोबत तर L/R. हे कशाच्या टाइम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे, तो टाऊ काढायचा. आणि याचं एक्झाम्पल काय राहील ते बघणारच आहे आपण. सो लक्षात आहे इकडे, इथे आता फर्स्ट ऑर्डर इथं RL घेतलं. आता RL मध्ये काय असते, RL इंडक्टर काय करतो, करंट स्टोरिंग डिव्हाइस आहे, म्हणून त्यातला करंट काढतो आपण. इथं आपण कॅपॅसिटरबद्दल व्होल्टेजबद्दल काय बरं, कारण तो व्होल्टेज स्टोरिंग डिव्हाइस आहे, म्हणून आपण व्होल्टेज ॲट द कॅपॅसिटर काढू शकतो या फॉर्म्युलाला. सेम फॉर्म्युला आपण चेंज काहीच नाही केला आहे, फक्त काय केलं आहे, व्हीच्या जागी आय केलेला आहे इथं. म्हणजे जर करंट व्हॅल्यू तुम्हाला कुठल्याही क्वांटिटी पाहिजे तर फायनल व्हॅल्यू
फायनल व्हॅल्यू प्लस इनिशियल व्हॅल्यू मायनस फायनल व्हॅल्यू इंटू ई टू पॉवर टी बाय टाव. आता टावची व्हॅल्यू काय येईल, आर एल सर्किट आहे, टी इज इक्वल टू काय येणार आहे, एल बाय आर. लक्षात ठेवणे, टाईम कॉन्स्टंट एल बाय आर येते. फर्स्ट ऑर्डर म्हटलं इथं फर्स्ट ऑर्डर का बरं, इथे एकच एनर्जी स्टोरेज एलिमेंट आहे, तो आहे इंडक्टर. इथं कॅपॅसिटर असतात, आपण दोन इंडक्टर असते किंवा कॅपॅसिटर असते किंवा इंडक्टर कॅपॅसिटर असते, तर नंबर ऑफ म्हणजे जेवढे आहेत तेवढी झाली असते आपली ऑर्डर. तर हा जो फॉर्म्युला इथं लिहिला मी, आय ऑफ टी इज इक्वल टू आय ऑफ इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे फायनल व्हॅल्यू आणि 0 म्हणजे असते इनिशियल व्हॅल्यू. सो हा फॉर्म्युला खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता याचा एक्झाम्पल आपण समोर बघणार आहे. सो बघा, स्टेप ऑर्डर सिस्टम. यात काय विचारलं आपल्याला, आयची व्हॅल्यू विचारलं म्हणजे करंट, हा टोटल करंट विचारला इथे. टी इज इक्वल टू 0 प्लस आणि टी इज इक्वल टू इन्फिनिटी. 0 प्लस काय असते, 0 प्लस सांगितलं मी, 0 प्लस म्हणजेच ट्रान्झियंट स्टेट असते. काय असते, ट्रान्झियंट. आता ट्रान्झियंट स्टेटला तुम्हाला सांगितलं कोणता ओपन होते कोणता शॉर्ट होते. आणि टी इज इक्वल टू इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे फायनल स्टेट आहे. इन्फायनाईट टाईम म्हणजे अनंत वेळ नंतर जेव्हा ते स्टेडी होऊन जाते, काय म्हणतो त्याला, फायनल म्हणजे स्टेडी स्टेट म्हणतो आपण डायरेक्ट. टी इज इक्वल टू इन्फिनिटी दिसलं की समजायचं स्टेडी स्टेटला. मग आता लावा आपल्या दिमाग. आता आपण काय करू, पहिले काय करायचं, मी काय करतो, याला कॉपी करून घेतो तुमच्यासाठी. याला घ्या, एक्झाम्पलला घेतो कॉपी करून. ओके, याला घेतलं कॉपी करून सी आणि व्ही, याला घेतलं इकडे. आता मला सांगा इन्फिनिटी काय होते स्टार्टिंगला, यस टी इज इक्वल टू 0. ट्रान्झियंट स्टेटला रेजिस्टन्सची व्हॅल्यू, रेजिस्टन्स काही चेंज होणार आहे का नाही, रेजिस्टन्स जशीच्या तसे. आपण याला काय केलं, क्लोज केलं. ट्रान्झियंट स्टेट आपण हे क्वाड्रॉल सध्या ट्रान्झियंट स्टेटला काय केलं, आपण याला क्लोज केलं. एक्झॅक्ट आताच टी इज इक्वल टू 0 प्लस, टी इज इक्वल टू 0 प्लस. इंडक्टर काय, कॅपॅसिटर काय होतात, कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट होतात. आणि इंडक्टर जे आहेत ते, इंडक्टन्स जे आहे ते काय होतात, ओपन सर्किट. इंडक्टन्सच्या जागी काय केलं आपण, ओपन सर्किट केलं. आणि इथं कॅपॅसिटर होता, इथं काय करू शकतो आपण, शॉर्ट सर्किट. माहीत आहे ना. ट्रान्झियंट स्टेटमध्ये जस्ट आपण सप्लाय दिला, इंडक्टरमध्ये माझ्यातून करंट फ्लो देणार नाही म्हणजे काय होते, तो ओपन सर्किट होते. आणि व्होल्टेज काय म्हणते, याच्यातून करंट फ्लो झाला तर चालते म्हणते, म्हणून कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट होते, इंडक्टर ओपन सर्किट होते. आता आयची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. सांग बघा, याच्यावरून आय काढू शकता. आय काढायचा आहे, इकडे ओपन सर्किट आहे, याला काही लिहिण्याचा अर्थ नाही आहे, समजून घ्या तुम्ही. डायरेक्ट असं केलं. आता ओके, आयची व्हॅल्यू काय येणार आहे, व्ही दिलेला आहे, आर तर सरळ सरळ आहे. इथं इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचा काही रोलच नाही, कारण तो शॉर्ट सर्किट झाला आहे कॅपॅसिटन्सच्या जागी. सो व्ही बाय आर, आय इज इक्वल टू व्ही म्हणजे 20, आर किती आहे 2 + 2, 2 सिरीजमध्ये आहेत म्हणून किती 20 बाय 4 म्हणजे 5 एम्पियर. म्हणजे तुमचं पहिलं आन्सर काय झालं, आय इज इक्वल ॲट टी इज इक्वल टू 5 एम्पियर तुमचा ट्रान्झियंट स्टेटचा करंट झाला. आता हाच जर तुम्हाला विचारला आहे फायनल स्टेडी स्टेटला, मग फायनल स्टेडी स्टेटचं कसं होईल, काय करावं लागेल सांगा मला. फायनल स्टेडी स्टेटचं काय करावं लागेल तर तुम्हाला विचारलं, हां बा ओके, फायनल स्टेडी स्टेट तुम्हाला विचारलं, ते कॉपी झालं तिथं. फायनल स्टेडी स्टेट विचारलं. आता फायनल स्टेडी स्टेट म्हणजे हा स्विच काय राहील, हा स्विच राहील क्लोज. स्विच झाला क्लोज करू आपण त्याला स्विच. आता मला सांगा स्टेडी स्टेटला कॅपॅसिटर काय होत असते, इथं कॅपॅसिटर जागी काय करू, ओपन सर्किट, यस. आणि इंडक्टर काय होत असते, शॉर्ट सर्किट. काय फायनल स्टेडी स्टेट व्हॅल्यू, इथं शॉर्ट सर्किट केलं आणि कॅपॅसिटरला काय केलं, ओपन केलं. स्विच हा क्लोज झाला होता, कारण की स्विच आपल्याला क्लोज करायचा होता, फायनली स्विच क्लोजच होते तो. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, आयची. करंट थ्रू याच्यामधला करंट काढायचा आहे. आता हे ओपन आहे, आता काय ओपन आहे, मधली ब्रांच ओपन आहे, म्हणजे इथला करंट इथून जाणार आहे करंट नाही, या ब्रांचमधला करंट होणार आहे काही नाही. मग याला काय करू शकतो आपण, ओपन करू शकतो डायरेक्ट, याचं काही घेणंच नाही आहे. टोटल करंट आता डायरेक्ट माहितीच आपल्याला व्ही दिलेला आहे आणि आर हा आहे, आय इज इक्वल टू व्ही बाय आर आहे, म्हणजेच 20/2 किती 10 एम्पियर करंट झाला आहे. झालं, क्लिअर झालं. म्हणजे याचा आन्सर काय झालं 10 एम्पियर. म्हणजे तुमचा फायनल करंट किती झाला, 10 एम्पियर. आणि ट्रान्झियंट करंट विचारलं तर 5 एम्पियर. हे झालं तुमचं आन्सर. आणि आता एक फायनल क्वेश्चन आजचा. आता ॲझ्युम 0 कंडिशन म्हणते व्हॅल्यू ऑफ व्ही सी ऑफ टी ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंद. म्हणजे काय करायचं आहे, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचे व्होल्टेज ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंड विचारले तुम्हाला. आता तो फंडा आपल्याला, तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्ही सी इज इक्वल टू व्ही सी ऑफ टी इज इक्वल टू क्यू. काय विचारलं आहे, कोणत्याही तुम्हाला त्या टाईमला पाहिजे असेल तर फायनल व्हॅल्यू, काय फायनल व्हॅल्यू प्लस इन ब्रॅकेट इनिशियल मायनस फायनल इंटू ई टू पॉवर टी बाय टाव, असं करायचं आपल्याला. सो याची इक्वेशन मी पद्धतशीर लिहितो. आता बघा इथं काय लिहू,
की व्ही सी ऑफ टी आपल्याला विचारलं आहे सर, आपल्याला फायनल व्हॅल्यू विचारलं म्हणजे व्ही ऑफ इन्फिनिटी आपल्याला काढायची आहे, प्लस इनिशियल म्हणजे व्ही ऑफ झिरो मायनस व्ही ऑफ इन्फिनिटी म्हणजेच फायनल व्हॅल्यू इंटू ई रेज टू पॉवर मायनस टी बाय टाऊ. ओके, असं विचारलं आहे. आपल्याला इनिशियल कंडिशन काय दिलं आहे, झिरो इनिशियल कंडिशन म्हणजेच व्ही झिरोची व्हॅल्यू डायरेक्टली झिरो दिली आहे. म्हणजे हे व्हॅल्यू आपल्याला घ्यायचं काम आहे का, काय हे व्हॅल्यू घ्यायचंच काम नाही. म्हणजे आपला फॉर्म्युला कसा बनला डायरेक्ट, इथे काय लिहू शकतो आपण डायरेक्ट व्ही इन्फिनिटी फायनल व्हॅल्यू प्लस इथं झिरो मायनस मायनस म्हणजेच ब्रॅकेटमध्ये मायनस लिहिलं आपण व्ही इन्फिनिटी ई रेज टू पॉवर मायनस टी बाय टाऊ. मग आता या वेगवेगळं लिहिल्यापेक्षा आपण काय करू, याला व्ही इन्फिनिटी मायनस व्ही झिरो ई रेज टू द पॉवर व्ही इन्फिनिटी ई रेज टू पॉवर मायनस टी बाय टाऊ इज इक्वल टू व्ही सी ऑफ टी. आता काय विचारलं आहे, फायनल व्हॅल्यू आपण काढू शकतो का सांगा मला. फायनल व्हॅल्यू आपण काढू शकतो का, येस फायनल व्हॅल्यू आपण काढू शकतो. कशी फायनल व्हॅल्यू म्हणजे ॲट स्टेडी स्टेट कॅपॅसिटर ओपन सर्किट होतं की शॉर्ट सर्किट सांगा मला. ॲट स्टेडी स्टेट कॅपॅसिटर होईन ओपन सर्किट की शॉर्ट. सर कॅपॅसिटर ॲट स्टेडी स्टेट ओपन सर्किट होते सर कॅपॅसिटरला काय केलं, ओपन सर्किट केलं. याच्या अक्रॉसचे आपल्याला जे व्हॅल्यू भेटणार आहे ते व्ही इन्फायनाईट भेटणार आहे, जे आपल्याला गरज आहे कारण आपण ते स्टेडी स्टेट व्हॅल्यू काढतोय. सो व्ही इन्फिनिटी इथलं व्हॅल्यू म्हणजेच इथचं व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज. फायनल व्हॅल्यू म्हणजे हे स्विच आपला ऑलरेडी क्लोज झालेला आहे त्यांनी, कारण की हे क्लोज व्हायच्या पहिले ओपन असतो तो, नंतर क्लोज झालेला असतो, फायनली हा क्लोज असतो. आता आपल्याला व्होल्टेज कुठलं पाहिजे, इथलं. मग इथं सिम्पल व्होल्टेज डिव्हिजन रूल लावा ना तुम्ही. जे व्होल्टेज दोन ओमच्या अक्रॉस ड्रॉप होईल तेच व्होल्टेज आपलं इन्फायनाईट व्होल्टेज, कारण तेच सेम व्होल्टेज इकडे तर करंट फ्लो होत नाही आहे, ड्रॉप व्हायचा प्रश्नच नाही आहे. सो सिम्पली व्होल्टेज डिव्हिजन रूल मी यूज करतो. व्होल्टेज डिव्हिजनमध्ये काय करतो, सेम बाय सम असते. सेम बाय सम म्हणजे 2 ओमच्या अक्रॉस पाहिजे म्हणून 2 अधिक 2 अधिक 3 इंटू टोटल व्होल्टेज 10. व्होल्टेज 20/5 20/5 म्हणजे 4 व्होल्ट. म्हणजे व्ही इन्फिनिटीची व्हॅल्यू जी भेटली ते व्ही इन्फिनिटीची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 4. मग इथं टाकला आपण फॉर्म्युला व्ही सी ऑफ टी इज इक्वल टू व्ही इन्फिनिटी किती आहे 4 मायनस 4 इंटू टी रेज टू पॉवर मायनस टी बाय टाऊ. आता लक्षात घ्या टी बाय टाऊ म्हटलेला आहे आणि टी इज इक्वल टू 1 सेकंड. टी इज इक्वल टू 1 सेकंड त्यांनी म्हटलेलं आहे. सो टीची व्हॅल्यू 1 टाकू शकतो आपण इथं. म्हणजेच व्ही सी ऑफ 1 म्हणजे पहिल्या सेकंदाला काय येईल 4 मायनस 4 ई रेज टू पॉवर मायनस टी. टीचा 1 बाय टाऊ. आता टाऊ म्हणजे काय असते, यस टाऊ फॉर काय असते, टाईम कॉन्स्टंट. टाईम कॉन्स्टंट जर आपल्याला काढायचा आहे, टाईम कॉन्स्टंट काय असते आर इंटू सी. टाऊची व्हॅल्यू राहिली काढायची आहे, टाऊ इज इक्वल टू आर इंटू सी. तर आर सी तर इथं माहिती आहे तुम्हाला किती दिलेला आहे 5 फॅरेड दिलेला आहे, पण तुम्हाला आर दिलेला आहे का नाही. आर तर पॅरलल. मग कसा काढायचा, जिथे आपण कॅपॅसिटन्स ओपन करतो तिथून बघायचं. लक्षात घ्या कॅपॅसिटन्स जिथून आपण काढतोय तिथूनच आपल्याला आर इक्वॅलंट काढायचं, इकडनं आर इक्वॅलंट. त्यावेळेस आपल्याला जेव्हा आर इक्वॅलंट काढतो व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करत असतो आपण, म्हणजे व्होल्टेज सोर्सचं काही घेणं देणं इथं राहणार नाही आहे. व्होल्टेज सोर्स आपण घ्यायला शॉर्ट सर्किट सरळ. आता आर इक्वॅलंट कसं निघणार इकडनं, यस आर इक्वॅलंट जर काढायचा या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तर तुम्हाला सरळ दिसतं 3 आणि 2 काय एकमेकाच्या पॅरलल आहेत. सो आर इक्वॅलंट जो आर भेटला आपल्याला 3 गुणिला 2 अधिक 3 अधिक 2 म्हणजेच 6/5. 6/5 काय झाला आर इक्वॅलंट झाला इंटू सी. सी किती आहे कॅपॅसिटन्स ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे 5 फॅरेड दिलेला होता. सो सी इज इक्वल टू 5 इथं तुम्हाला दिलेला आहे. इथं काय कट झालं 5 कट झाला आहे. तुमचं काय आन्सर बनलं टाईम कॉन्स्टंट ओनली 6. म्हणून या इक्वेशनमध्ये जेव्हा फायनल आन्सर तुमच्या ऑप्शनमध्ये जे असेल ते काय असेल, तुम्हाला सॉल्व नाही करावं लागत ई रेज टू पॉवर. तर टाऊची व्हॅल्यू 6 टाकून द्यायची, म्हणजे हे झालं तुमचं आन्सर. असं ऑप्शनमध्ये राहील. आपण भरपूर क्वेश्चन याचे सॉल्व करणार आहे, हा कन्सेप्ट होता आणि महत्त्वाचं होतं सध्या घेणं. जेवढं समजलं तेवढं ठीक आहे, जे नाही समजलं आणखी क्वेश्चन मला पाठवा. आपण क्वेश्चन सिरीजची जेव्हा प्रॅक्टिस करू तेव्हा मी आणखी याचं थोडं करेक्ट करेल, पण एवढं थोडंफार काही ना काही आपल्याला समजायला पाहिजे. नेक्स्ट टॉपिक एक 2 पोर्ट नेटवर्क बाकी आहे. 2 पोर्ट नेटवर्कच्या आधी मी पॉवर सिस्टम आता स्टार्ट करतो. 2 पोर्ट नेटवर्क जो आहे 2 पोर्टवाला तो आपण नंतर घेऊ. ओके, तो पण महत्त्वाचा आहे. बघतो 2 पोर्ट नेटवर्क नाहीतर पॉवर सिस्टम, कारण इथे आपला क्लास आज फिनिश करतो. नेक्स्ट पॉवर सिस्टम घेतो आहे किंवा 2 पोर्ट नेटवर्क. तुम्ही कमेंट करा महत्त्वाचं 2 पोर्ट नेटवर्क घ्यायचं की पॉवर सिस्टम. जेवढे जास्त कमेंट आले 2 पोर्टच्या तेवढे आपण 2 पोर्ट घेऊ, नाही तर पॉवर सिस्टम तर मी घेणारच आहे. थँक्यू सो मच. फिनिश करू क्लास.